मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण 32 साईजमध्ये परफेक्ट कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं असतं एकदम अशी सोपी पद्धत आहे आणि ब्लाऊजवरून परफेक्ट मापे आपल्याला कशा पद्धतीने घ्यावी लागतात एकदम अशी सोपी पद्धत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सर्वात आधी तयार उंची बघूया आपली ब्लाऊजची किती आहे. हे आपलं तयार शोल्डर झालं. हे असा टेप पकडायचा इथे आणि इथपर्यंत अशी जिथपर्यंत आपला ब्लाऊज तयार आहे तिथपर्यंत मोजून घ्या. शोल्डर पासून इथपर्यंत ब्लाऊजची तयार उंची मोजून घ्या. लक्षात ठेवायचं. हे असा टेप पकडायचा. आता इथे बघा माझे 13 इंच तयार आहे. इथे लगेच लिहून घ्यायचं आपली किती तयार आहे. माझी ते 13 तयार आहे. मग मी काय करणार त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घेणार आहे. लक्षात ठेवायचं नेहमी. ते 1 इंच वाढवलेलं कुठे लागतं. 1 इंच इथे वरच्या बाजूला अर्धा इंच लागतं. इथे कमरेच्या बाजूला अर्धा इंच लागतं. लक्षात ठेवा. आस्तरचा ब्लाऊज असेल तर अस्तर जोडण्यासाठी लागेल खालच्या बाजूला अर्धा इंच. लक्षात ठेवायचं नेहमी. वरच्या बाजूला तर लागतंच आपल्याला अर्धा इंच शोल्डर जोडण्यामध्ये. आणि जर साधा ब्लाऊज जर असेल तर कमरेची पट्टी जोडण्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लागतं. ते नेहमी लक्षात ठेवायचं. त्यासाठी उंची अधिक 1 इंच आपल्याला ते घ्यावंच लागतं. इथे अर्धा इंच लागेल आणि इथे अर्धा इंच लागेल. म्हणजे तुमचं परफेक्ट मापाचं जर तुम्ही शिलाईमध्ये व्यवस्थित असं पकडलं इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच तुमचं परफेक्ट ब्लाऊजची तयार उंची होऊन जाते. आता ही आपल्या ब्लाऊजची तयार उंची आहे. सर्वात आधी ते आपण पाठीची बाजू कट करून घेऊया. पेपर कटिंग असं सुद्धा करून घ्या. म्हणजे काय होतं आपल्याला समोरच्या बाजूची क्रॉसपट्टी सुद्धा कट करायला सोपं जातं. त्यासाठी असं सुद्धा तुम्ही तुमच्या मापाचं परफेक्ट पेपर कटिंग करून ठेवायला फक्त विसरू नका. आता इथे तयार उंची माझी किती आहे 13. त्याच्यामध्ये आपल्याला किती वाढून घ्यायचं 1 इंच. तुमची बघायची आहे किती लगेच त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढून घ्यायचं आहे. म्हणजे मापे टाकताना कुठेही चुकू देऊ नका. ते लक्षात ठेवायचं आहे. उंची अधिक 1 इंच. हे लक्षात ठेवायचं नेहमी. हे सर्वात आधी काय करायचं नाही लक्षात आलं तर हे तयार उंची झाली व्यवस्थित. त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वरच्या बाजूला असं वाढवून घ्यायचं. हे उंची अधिक 1 इंच विसरत जाऊ नका कधीच. आता इथे बघा अशी लाईन ओढून घेते. हे इथे मी उंची अधिक 1 इंच माप टाकलं आणि अशी लाईन ओढून घेतली. आज आपण 32 साईजमध्ये बघतोय. लक्षात ठेवा फक्त. आता इथे आपल्याला शोल्डर आणि मुंड्याचं माप टाकून घ्यायचं आहे. आज आपण इथे 32 साईजमध्ये बघतोय. आता 32 साईजमध्ये ही आपली 32 साईज आहे. 32 साईजमध्ये परफेक्ट शोल्डर 5.5 इंच लागतं. तुम्हाला मी कटोरी ब्लाऊजचा चार्ट सुद्धा दिलेला आहे. त्यानुसार इथे तुम्ही परफेक्ट मापे टाकू शकता. आता इथे बघू शकता आज आपण बघतोय 32 साईजमध्ये परफेक्ट शोल्डर 5.5 लागतं. 32 साईजमध्ये परफेक्ट मुंडा 5.5 इंच लागतो. जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच मुंडा सुद्धा आपल्याला इथे ठेवायचा आहे. आता 32 साईजमध्ये गळारुंदी परफेक्ट आपण इथे 2.5 इंच टाकतो. परफेक्ट ब्लाऊज बसतात. सर्वात आधी शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे 5.5 इंच. परफेक्ट शोल्डर आहे 32 साईजमध्ये. तुम्ही सुद्धा हे परफेक्ट माप टाकू शकता. परफेक्ट ब्लाऊज बसतात. हे शोल्डर झालं. बरोबर झालं. आता मुंडा सुद्धा आपल्याला ते 5.5 इंचावरती ठेवायचा आहे. जेवढं शोल्डर ठेवलं तेवढा मुंडा आपल्याला ते ठेवायचा आहे. ते लक्षात ठेवत जा नेहमी. हे 5.5 इंचावरती मार्किंग करून झालेलं आहे. आता अशी लाईन ओढून घ्या. हे इथं मी अशी लाईन ओढून घेतली. आता ह्या सुद्धा बाजूला मी अशी एक लाईन ओढून घेते छातीचं माप टाकण्यासाठी. आता ह्याच्यामध्ये शोल्डरमध्ये आपल्याला ह्या बाजूला गळारुंदीचं माप टाकावं लागतं. आता 32 साईजमध्ये परफेक्ट गळारुंदी 2.5 इंचावरती माप टाकून घ्यायचं आहे. आता ते माप कुठं टाकायचं ह्या बाजूला टाकायचं आहे. हे 2.5 इंच लक्षात ठेवत जा मापे चुकू देऊ नका फक्त. आता इथे मी 2.5 इंचावरती माप टाकून घेतलं. गळारुंदी परफेक्ट आहे म्हणून समजून सांगते. आता इथे लक्ष देऊन बघा. ह्यामधलं तुमचं एवढं अर्धा इंच तरी आपण पकडतो शिलाईमध्ये. एवढं तुमचं शिलाईमध्ये जाणार आणि इथे बघू शकता तुमचं एवढं शिलाईमध्ये जाईल. एवढं तुमचं परफेक्ट तयार होणारं शोल्डर म्हणजे मापाचं परफेक्ट ब्लाऊजचं तयार होणारं शोल्डर आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. इथे सुद्धा तुम्ही कंपल्सरी म्हणजे बाही जोडताना अर्धा इंच पकडत जा आणि इथे सुद्धा तुम्ही गळ्याची पायपिंग करताना अर्धा इंच पकडायचं आहे. लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथून इथे आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आणि छाती मोजताना नेहमी हुकाची बाजू घेत जा. लक्षात ठेवायचं नेहमी. कारण की लूक पट्टी थोडीशी मोठी असते म्हणून नेहमी काय करायचं हुकाची बाजू घेत जा. ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे असं पकडते मापाचं ब्लाऊज. असा प्लेनमध्ये पकडा. थोडासा गुढी पडू देऊ नका फक्त. आता पहिली शिलाईची टिप तुम्हाला फक्त इथे समजण्यासाठी मोजून दाखवते. इथे आपण पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घेतलेलंच आहे. लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं. एकदम अशी सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरू शकता. हे असं पकडायचं. पायपिंग आहे. हुक लावलेलं सुद्धा असतं आपलं तिथे. हे अशा पद्धतीने पकडायचं टेप आणि इथपर्यंत असं मोजून घ्यायचं. बऱ्याच वेळा फिटिंगला जागा कमी असते त्यावेळेस 2 इंच जास्तीचं पकडायला विसरू नका. ह्या बाजूला पकडावं लागतं. म्हणजे एकच बाजू मोजत आहोत आपण फक्त इथे ब्लाऊजची
पूर्ण ब्लाऊजचा एक बाजूमध्ये चौथा भाग असतो, लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. आपला इथून इथपर्यंत किती भरलं होतं? 8 इंच भरलेलं आहे. म्हणजे हा आपला इथे 32 साईजचा परफेक्ट ब्लाऊज आहे. लक्षात ठेवा. हे पहा, दाखवते लगेच. हे पहा, एक बाजू आपली इथे भरली 8 इंच. आता ह्याच्यात डबल सुद्धा आपण इथे करू शकतो. किती झालं? 16 झालं. आता परत ह्याच्यात डबल, हे पहा अशा पद्धतीने परफेक्ट भरला आपल्या इथे 32. आलं लक्षात? आपण फक्त इथे एकच बाजू मोजून घेतलेली आहे. आता त्यासाठी असं मोजून घेऊ शकता. आपलं भरलं इथे 8 इंच परफेक्ट झालेलं आहे, 8 इंच. आता इथं काय करूया आपण? सर्वात आधी 8 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, छातीचा चौथा भाग 8 इंच, 32चा चौथा भाग 8 इंच. इथे मी 8 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता लक्ष देऊन बघा इथे. हे पहा, ह्या बाजूला बऱ्याच वेळा जागा कमी असते. मग त्यावेळेस काय करायचं? मी मगाशी सांगितलं तुम्हाला. हे पहा, इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं. कोणतीही साईज असू दे तुमची, लक्षात ठेवायचं नेहमी. इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं. मग काय करायचं? त्याच्यामध्ये 2 इंच जास्त घ्यावं लागतं. आपण काय करतो? बॉक्स फिटिंग सुद्धा करावी लागते ना आपल्याला. त्यासाठी कंपल्सरी लक्षात ठेवायचं, 2 इंच जास्त घ्यायचं. मग लगेच पुढच्या बाजूला 2 इंच वाढवून घ्यायचं. ते आपल्याला प्रत्येक साईजमध्येच घ्यावं लागतं. बऱ्याच वेळा ब्लाऊज फिट होतात ना, मग उसवायला जागा सुद्धा नसते. त्यासाठी छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच आपल्याला इथे घ्यावंच लागतं. ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे बघू शकता. हे पहा, कमरघेर नाही मोजला तरी सुद्धा चालतं, परफेक्ट होऊन जातं. आता इथे काय करा? अशी सरळ लाईन अशी ओढून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, अशी सरळ लाईन लगेच ओढून घ्यायची आहे. हे पहा, झालं आता इथे बरोबर. आता पाठीचा गळा आपला बघा किती तयार आहे. हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. एवढी पट्टी बघायची आपली किती तयार आहे. लगेच बघा तुमच्या ब्लाऊज. आता इथे आपल्याला एवढीच पट्टी मोजून घ्यायची आहे. किती भरते? 5.5 इंच भरते. तुमची सुद्धा बघायचं आहे लगेच आपली पट्टी किती तयार भरते. आता इथे माझी भरली 5.5. मग मी काय करणार? 1 इंच वाढवून घेणार. ते कुठे लागतं? इथे अर्धा इंच लागेल, इथं अर्धा इंच लागेल. तयार अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यावंच लागतं. लक्षात ठेवायचं नेहमी. तुमचं किती सुद्धा इथे तयार पट्टी असू द्यात, कोणाची 3 असते, कोणाची 3.5 असते, कोणाची 4 असते, 4.5 असते. गळा आपण इथे आवड्यानुसार ठेवतो. खालून मोजण्याची एकदम अशी सोपी पद्धत आहे. तुम्हाला फक्त एवढी पट्टी मोजून घ्यावी लागते. लक्षात ठेवा, तुमची किती सुद्धा असू द्यात. इथं कोणाचा डिपमध्ये असतो 4.5 असतो, कोणाचा 3.5 सुद्धा असतो. त्यांनी पण तीच पद्धत वापरायला फक्त विसरू नका. आपलं तयार बघायचं किती आहे, त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढून घ्यायला फक्त विसरू नका. आता ह्याच्यावरती माप टाकताना काय करायचं? आपलं जेवढं तयार आहे ना तेवढंच लगेच असं माप टाकून घ्या. हे पहा, किती तयार आहे? माझं एवढं तयार आहे. मग मी काय करणार? तेवढं माप टाकून घेणार. लगेच वरच्या बाजूला 1 इंच वाढून घेणार. ते कुठं लागतं? शिलाईसाठी लागतं. इथं अर्धा इंच लागेल आणि इथं अर्धा इंच लागेल. लक्षात ठेवा, साधा ब्लाऊज असला तरी खालच्या बाजूला कमरेची पट्टी जोडताना लागतंच आपल्याला. लक्षात ठेवायचं नेहमी. आणि पायपिंग करताना सुद्धा आपल्याला शिलाईसाठी लागतं बरोबर अर्धा इंच तरी लागतंच. ते लक्षात ठेवायचं नेहमी. त्यासाठी तयार पट्टी अधिक 1 इंच लिहून ठेवायचं लगेच. म्हणजे कुठेही मापे कुठलीही चुकणार नाही. ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता गळा रुंदी इथे आपण 2.5 इंच ठेवली का, तीच इथे सुद्धा आपल्याला 2.5 इंचावरती लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता हे झालं बरोबर. आणि असं ना पेपर कटिंग करून ठेवा तुमच्या मापाचं, म्हणजे ना आपल्या इथे काही चुकणार नाही कुठे सुद्धा मापे टाकताना. हे पहा, अशी लाईन ओढून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे व्यवस्थित झालेला. आता इथे गळ्याचा आकार देताना इथून 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. 1 इंच ह्या कोपऱ्यापासून इथे 1 इंच घ्यायचं. हे पहा, ते सर्व साईज इथून 1 इंच घेतलं. हे पहा, अशा पद्धतीने इथून आकार द्या. आता ह्याच्यामध्ये तुमच्या आवड्यानुसार सुद्धा आकार ठेवू शकता. हे पहा, अशा पद्धतीने इथे मी आकार देऊन घेतला. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. हे पहा, असं पकडा आणि मध्य करून घ्यायचा. हे पहा, परत एकदा सांगते. हे पहा, असा टेप पकडा आणि मध्य करून घ्यायचा. फक्त टेप असा पकडून हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. म्हणजे ही आपली आलेली लाईन आहे का त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं. बरोबर असं मध्य होऊन जातो. हे पहा, अशा पद्धतीने थोडंसं मोठं केलं म्हणजे समजेल. आता इथे पाठीच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1.5 इंचावरती द्यावा लागतो. कटोरी ब्लाऊजमध्ये लक्षात ठेवा 1.5 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेते. 1.5 इंच लक्षात ठेवायचं. 1.5 इंचावरती इथून हे पहा 1.5 इंचावरती लक्षात ठेवायचं नेहमी. बरोबर झालं. आता जर तुम्हाला इथे प्रॉब्लेम येतो बऱ्याच वेळा, मग अर्धा इंचाने डाऊन करा. इथे मोजून डाऊन करा. त्याच पद्धतीने समोरच्या सुद्धा बाजूला आपल्याला इथे डाऊन करावं लागणार आहे. बऱ्याच वेळा इथं घोळचुण्या वगैरे प्रॉब्लेम येतो. त्यासाठी इथे असं मोजून घ्या आणि अर्धा इंचाने डाऊन करा. हे झालं बरोबर. आता इथे आपल्याला परफेक्ट मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. हे पहा, इथून सुरुवात करायची. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, इथपर्यंत मिळवायचा. ही लाईन आहे का आपली इथपर्यंत. आपण हे 2 इंचाच्या इथली लाईन, ही लाईन म्हणजे. मग तिथून हे पहा खाली यायचं थोडंसं, किंवा ह्या बाजूने देता आलं तर. हे पहा, इकडून देऊन हे पहा ह्या लाईनीवरून परत वरच्या बाजूला घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने. मग वरती असा आकार.
परत एकदा मार्किंग असं करून घ्यावं लागतं. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा वरती घ्या म्हणजे आकार द्यायला असं तुम्हाला सोपं पडेल त्यासाठी. हे पहा अशा पद्धतीने. हा झाला तुमचा परफेक्ट मुंड्याचा आकार. आता इथे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये. आता इथे पाठीचा टक्स देताना काय करायचं, हे पहा असं पकडा. हे आपण 2 इंच घेतलं का त्याच्या पुढे असं टेप पकडायचं म्हणजे ह्या लाईनीवरती असं पकडा आणि मध्य करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने बरोबर मार्किंग असं होऊन जातं. झालं मध्य बरोबर. आता गळा तुमचा थोडासा खाली होणार ना, इथे अर्धा इंचाने तरी खाली येणार ना. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इकडून असा गळा आपला येतो, लक्षात ठेवायचं आहे नेहमी ही पद्धत. हे पहा हे अशा पद्धतीने आपला गळा येतो इथपर्यंत बरोबर जातं ते अर्धा इंच, लक्षात ठेवायचं नेहमी. मग ही गळ्याची जी उंची आहे का, हे पहा वाटलंच तर काय करायचं, तुम्ही खडूने सुद्धा असं मार्किंग करू शकता. हे पहा अशा पद्धतीने. मग त्या उंचीच्या बरोबर मार्किंग असं उभं करून घ्यायचं. जे आपण हे इथून असं मध्य करून हे मार्किंग केलं का, ते मार्किंग म्हणते मी. हे पहा मग त्याच्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं. बरोबर उंचीचं केलं तरी सुद्धा चालेल. गळ्याच्या उंचीचा जास्त असं वरती घ्यायचं नाही. कमी घेतलं तरी चालेल, अर्धा इंचाने आणखीन कमी घ्या, पण वरती घेऊ नका, लक्षात ठेवायचं नेहमी. हे झालं बरोबर. आता ह्या बाजूला हे पहा इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या आणि बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यावा लागतो. हे पहा अशा पद्धतीने. कारण की इथे आपल्याला अर्धा इंच लागतं, शिलाईसाठी लागतं आणि वरच्या बाजूला देताना काय करतो, एकदम असं कमी कमी करत आपल्याला इथे घ्यावं लागतं. ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता हे आपण इथे कट करून घेऊया. हे पहा इथून करा इथपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने. ही बाजू घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता बाहीचं सुद्धा आपण पेपर कटिंग बघणार आहोत. आता हे परफेक्ट माप झालं आता तुमचं. आणि इथे काय करा, एकदम थोडंसं म्हणजे काय होईल, ब्लाऊज पिसावरती जर तुम्ही ठेवलं ना, मार्किंग करायला तुम्हाला सोपं जाईल. दोन्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. असं मार्किंग करून ठेवा म्हणजे जरी आपण हे ब्लाऊज पिसावरती अशा पद्धतीने ठेवलं ना, मार्किंग करायला एकदम असं सोपं जातं त्यासाठी. आता इथे आपण बाही कटिंग बघणार आहोत. हे पहा डबल घडी करून घेते पेपरची. ही आपली बंद बाजू माझ्या बाजूला आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. आता मापाचं ब्लाऊज घेते. आता इथे मी तुम्हाला छोटी बाही सुद्धा दाखवते आणि मोठी बाही सुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला कटिंग करायला एकदम असं सोपं जाईल त्यासाठी. आता सर्वात आधी इथे मी तुम्हाला मोठ्या बाहीचं कटिंग दाखवते. हे पहा सर्वात आधी काय करायचं, जिथे आपली तयार आहे ना उंची, म्हणजे ही आपली उंची असते, जिथे आपली तयार आहे तिथे एक असं मार्किंग करून ठेवायचं आहे. आता इथून इथपर्यंत बाहीची उंची मोजून घेऊया आपण इथे. हे पहा किती तयार आहे, 9.5 इंच तयार आहे. 9.5 लक्षात ठेवा, असं लिहून घ्यायचं लगेच. 9.5 आपली इथे तयार आहे. आता त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्यावं लागतं. आस्तरची बाही असेल ना तर 1 इंच आणि जर तुमची साधी बाही जर असेल ना तर 1.5 इंच जास्त घ्यावं लागतं, लक्षात ठेवा नेहमी ही पद्धत. आस्तरची बाही असेल ते 1 इंच कुठे लागतं, इथे अर्धा इंच लागेल, इथं अर्धा इंच लागेल. आणि साधी बाही जर असेल ना, वरच्या बाजूला अर्धा इंच लागतं आणि इथे पट्टी असते आपली, हात शिलाई सुद्धा करतो त्यासाठी 1 इंच लागतं इथे, ते लक्षात ठेवायचं नेहमी. मापे फक्त लक्षात ठेवावी लागतात. आता इथे आपली बाहीची उंची किती भरली होती आता मोजून बघितलं आपण. आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता, लक्षात ठेवायचं आहे. आता इथं भरलं होतं आपलं परफेक्ट 9.5 तयार भरली. मग ह्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावरती माप टाकताना काय करायचं, हे आपली बंद बाजू असणार आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. आता माझी किती तयार आहे, 9.5 इंच. आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. हे पहा 9.5 इंच माझी इथे तयार आहे, लक्षात ठेवा. आणि वरच्या बाजूला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. नाही लक्षात आलं तर ही पद्धत नक्की तुम्ही वापरू शकता. हे पहा तयार अधिक 1 इंच, लक्ष ठेवायचं नेहमी. चुकू देऊ नका फक्त मापे टाकताना. आता इथे काय करा, अशी लाईन ओढून घ्यायची आहे. परफेक्ट झालं. हे पहा बाहीची उंची आपली ते परफेक्ट झालेली आहे. तुम्ही सुद्धा ह्या मापाची परफेक्ट बाही कटिंग व शिलाई सुद्धा करू शकता. इथून इथपर्यंत आपल्या बाहीची परफेक्ट उंची झाली. इथे आपण परफेक्ट उंचीचं मार्किंग करून घेतलं. आता ही आपली बंद बाजू आणि ही आपली असणार आहे ओपन बाजू. आता इथून इकडच्या बाजूला आपल्याला परफेक्ट घडीचं मार्किंग करून घ्यायचं. ते कशासाठी लागतं, कारण की बाहीसुद्धा आपल्याला जोडायला इथे परफेक्ट पुरली पाहिजे त्यासाठी. आता इथे काय करायचं, पाठीची बाजू घ्यायची आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. आणि असं पेपर कटिंग करून ठेवा म्हणजे काय होतं, इथे तुमचं चुकणार नाही अजिबात. आता इथे मोजताना काय करायचं, नेहमी लक्षात ठेवायचं एक पद्धत, अर्धा इंच कमी करून घ्यावं लागतं. अर्धा इंच कमी करून घ्या. हे पहा
मोजून अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा इथे मोजून अर्धा इंच असं कमी करून घ्यायला फक्त विसरू नका. ते का कमी करायचं, कारण की समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, आपला अर्धा इंच इथे कमी होतं, लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. मग बाही कधी जोडतो आपण, दोन्ही जोडल्याच्या नंतर, समोरची आणि पाठीची जोडल्याच्या नंतर बाही जोडत असतो. बाही कशी जोडतो, मध्यावरती ठेवतो, अशा पद्धतीने इथे आपण बाही जोडत असतो. त्यासाठी ही पद्धत सोपी आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. त्यासाठी अर्धा इंच कमी करून घ्यायला असं विसरू नका. हे पहा इथे आपण अर्धा इंच कमी करून घेतलं. आता इथून मोजायला सुरुवात करायची. अशा पद्धतीने इथपर्यंत मोजून घ्यायचं. हे पहा असा टेप पकडायचा. हे पहा अर्धा इंचाच्या मार्किंग केलं ना, त्याच्या खाली बरोबर असं पकडायचं. हे पहा अशा पद्धतीने. आता टेप फक्त असा फिरवून घ्यायचा आहे. हे पहा तुमचं किती भरते ते बघा. माझं इथे भरते 8.5 इंच. 8.5 इंच भरलेलं आहे. आता इथे काय करा, लगेच लिहून ठेवायचं आपलं किती भरलेलं आहे. हे पहा 8.5 इंच माझं भरलेलं आहे, लक्षात ठेवायचं. असं लिहून ठेवायचं, म्हणजे काय होतं आपल्या इथे चुकत नाही मापे टाकताना. आता परफेक्ट माप झालं, आलं लक्षात. आता बाहीसुद्धा जोडायला आपल्याला परफेक्ट पुरणार आहे, लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. आणि हीच पद्धत वापरत जा, तुम्हाला कोणताही ह्याच्यामध्ये अजिबात प्रॉब्लेम येणार नाही आहे. आता इथे बघा आपले किती भरलं होतं, 8.5 इंच भरलं. ही आपली बंद बाजू असणार आहे. आता परफेक्ट माप टाकून घ्यायचं 8.5 इंच. आता बाही जोडायला पुरेल. हे पहा ह्या बाजूने बंद बाजूने ओपन बाजूला इथे मी 8.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. हेच मार्किंग केलं इथे मी 8.5 इंच. माझं जेवढं भरलं तेवढं, तुमचं बघा किती भरलेलं आहे. तुम्ही सुद्धा बंद बाजूने तेवढंच इथे मार्किंग करून घ्यायला फक्त विसरू नका. आता इथे काय करायची, अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हे झालं बरोबर. आता ही बंद बाजूने आतमध्ये 1 इंच मार्किंग करून घ्या. 1 इंच आकार द्यायला सोपं जातं त्यासाठी. बाही फिटिंगचं माप. हे पहा पहिली शिलाईची टिप असं मार्किंग करून घ्या. मार्किंग करून झालं. आता ही आपली बंद बाजू. हे पहा ही बंद बाजू, ही सुद्धा बंद बाजू, ही बंद बाजू ह्याच्यावरती ठेवून घ्या. सोपं आहे एकदम. हे पहा असं ठेवून घेतलं. हे पहा लगेच असं मार्किंग करून घ्या. हे पहा ठेवून घेतलं, बरोबर ठेवून घ्या एकसारखं. हे पहा मार्किंग करून झालं. आणि ह्या बाजूला 2 इंच. हे पहा 2 इंच जास्तीचं घेत जा. बऱ्याच वेळा इथं जागा कमी असते, 2 इंच घेत जा, ते लक्षात ठेवायचं. बऱ्याच वेळा धागे निघतात बघा. हे पहा अशा पद्धतीचे निघत जातात आतल्या बाजूला. त्यासाठी इथे बॉक्स फिटिंग नाही आहे. तर तुम्ही काय करायचं, बॉक्स फिटिंग करत जा, लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. 2 इंच घेत जा. दंड घेर म्हणजे आपलं हे फिटिंगचं माप किती आहे ते त्याच्यामध्ये प्लस 2 इंच घ्यावं लागतं. म्हणजे आता दाखवलं त्या पद्धतीने. हे पहा पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. ह्या बाजूला लगेच असं 2 इंच घ्यायचं. मग इथून असं पकडा, ह्या बाजूला असं 2 इंच घ्या. आलं लक्षात. सोपं सांगितलं एकदम. हे 2 इंच झालं. आता झालं इथं बरोबर. आता इथे आपल्या बाहीची उंची 9.5 तयार होणार आहे, लक्षात ठेवा. आता वरून येणारं माप ओपन बाजूचं आपल्याला इथे 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. बाहीची उंची जास्त असेल तर ओपन बाजू ही आपली ओपन बाजू असते, लक्षात ठेवा. मग वरून माप इथे आपल्याला 3 इंच टाकावं लागतं बाहीच्या उंच्यानुसार. हे पहा लक्षात ठेवायचं आहे. 3 किंवा 3.5 असेल तर 1.5 इंच घ्यावं लागतं. म्हणजे ओपन बाजूचं हे माप लक्षात ठेवा. म्हणजे हे माप ओपन बाजूचं एवढं माप असतं, लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे बघा आपली बाहीची उंची जास्त होती ना, 9.5 होती. मग त्याच्यामुळे वरून येणारं माप लक्षात ठेवा 3 इंच आपल्या इथं टाकावं लागतं, लक्षात ठेवायचं आहे. 6 व 6.5 असेल तर 2.5 इंच, 5 व 5.5 असेल तर 2.5 इंच, 4.5 असेल तरी सुद्धा 2.5 इंच लक्षात ठेवायचं. 11, 12, 13, 14 असेल तर 3 किंवा 3.25 इंच सुद्धा ठेवू शकता. म्हणजे ओपन बाजूचं माप वरून येणारं बाहीच्या उंच्यानुसार. 16, 15, 16 असेल तर 3.5 इंच ठेवावं लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आपण इथे बाहीची उंची आपली इथे 9.5 तयार आहे ना, म्हणून आपण इथे 3 इंच ठेवलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हे माप ओपन बाजूचं माप इथे आपण वरून 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. 3 इंच लिहून ठेवते. आता आतमध्ये इथून आतमध्ये 2 इंच, ते प्रत्येक साईजमध्येच आपण करतो. 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. फिटिंग मार्जिंग आपलं किती असतं, 2 इंच असतं ना. बऱ्याच वेळा मुंडासुद्धा पुढे मागे होतो, त्यासाठी हे 2 इंच असं इथे घ्यावंच लागतं, लक्षात ठेवायचं नेहमी. हे इथे मी 2 इंच असं लिहून ठेवलेलं आहे. आता इथून इथे अशी लाईन ओढून घ्या. हे अशा पद्धतीने. म्हणजे इथं काय होतं आपलं चुकत नाही त्यासाठी. आता इथे आपल्याला परफेक्ट बाहीचा आकार देऊन घ्यायचा. इथून इथपर्यंत एकदम असा हलक्या हाताने द्यायचा आहे. सर्वात आधी इथून सुरुवात करा. इथून आपण मार्किंग केलं का 1 इंच बंद बाजूने, इथे 1 इंच घेतलं ना आपण इथून. हे पहा सर्वात आधी हे पहा थोडासा उंच इथून घ्यायचा, नंतर थोडासा अशा पद्धतीने हे पहा इकडं अशा पद्धतीने देऊन घ्यायचं आहे. नंतर त्याच्यावर मार्किंग करून घ्या. जर तुम्हाला डायरेक्ट देता आला तर डायरेक्ट सुद्धा देऊ शकता. हे अशा पद्धती परत एकदा बघायचं आपल्या इथे आकार व्यवस्थित आहे काय, अशा पद्धतीने
उंच आकार पाठीच्या मुंड्याला जोडला जातो, म्हणजे पाठीच्या बाजूला जोडला जातो, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथून थोडंसं पुढे या अर्धा इंचाने, म्हणजे इथे तुम्हाला मुंडा बऱ्याच वेळा पुढे मागे होतो. हे दोन्ही सुद्धा म्हणजे हा आकार आणि इथला खालचा आकार म्हणजे खोलगट असतो थोडासा, तो आपल्या समोरच्या मुंड्याला असतो, थोडंसं असं जुळवून आला पाहिजे इथून. हे पहा, थोडंसं पुढे घ्यायचं, अर्धा इंचाने पुढे या, थोडंसं मोजून मार्किंग करा. मग तिथून काय करायचं, हे अशा पद्धतीने इथून थोडासा, हे अशा पद्धतीने वरच्या बाजूला मग असं कमी कमी करत अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. थोडक्यात हा माशासारखा आकार असतो. हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला. हे आकार परत एकदा बघा, इथून थोडासा उंच घेऊन हे अशा पद्धतीने इथपर्यंत, मग थोडासा इथे जुळवून घेऊन हा आकार देऊन तुम्हाला इथे घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने. आता इथलं अंतर बरोबर आपलं पाऊण इंच राहिलं पाहिजे. माझं परफेक्ट इथे इथून इथपर्यंत अंतर पाऊण इंच राहिलेलं आहे. आता हा खोलगट आकार समोरच्या मुंड्याला असतो, असं मार्किंग करून ठेवायचं, म्हणजे कधीही जोडताना चुकत नाही. आता पेपर कटिंग करून ठेवूया आपण. हे पहा, इथून ह्या बाजूने हे पहा, हे पहा वरचा आकार. सर्वात आधी हे दोन्ही पकडून कट करावं लागतं, लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा तिथं चुकतं. सर्वात आधी वरचा आकार दोन्ही सुद्धा पदर पकडायचे आणि कट करून घ्यावं लागतं, लक्षात ठेवायचं नेहमी. आता एक पदर बाजूला घेते, उंच बाजू झाली ही उंच बाजू. आता ही झाली आपली खोलगट बाजू. हे पहा, थोडंसं पुढून कट करा. हे पहा, इथून थोडंसं पुढून कट करायचं, म्हणजे इथे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी. हे पहा, अशा पद्धतीने. आणि असं ना पेपर कटिंग करून ठेवायचं. हे पहा, इथपर्यंतचा कमी कमी करत. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता परफेक्ट कटिंग आपल्या इथे झालेलं आहे. हे पहा, अशा पद्धती इथं जुळवून आलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला फिटिंगला बाही जोडल्याच्या नंतर मुंडा जो आपला पुढे मागे होता ना, इथे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम अजिबात येणार नाही, बरोबर होऊन जातं. एवढी आपली फिटिंग असतेच ना, त्यासाठी थोडंसं अर्धा इंचाने पुढे घ्यायचं, म्हणजे इथून जुळवून आलं पाहिजे हे दोन्ही सुद्धा, म्हणजे हा आकार आणि हा आकार. त्यासाठी इथे मी तुम्हाला थोडंसं असं फोडून घ्यायला सांगितलं, आणि ही पद्धत तुम्ही नेहमी लक्षात ठेवत जा बाही कटिंगची. आता ह्यामधली मी तुम्हाला छोटी बाही कटिंग करण्याची सोपी पद्धत सांगते. आता छोटी बाही कटिंग बघूया. हे पहा, पेपर घेतला, अशी घडी करून घेते. ही बंद बाजू आहे, बंद बाजू माझ्या बाजूला आहे, लक्षात ठेवा. आता छोट्या बाहीची उंची हे पहा तयार, तिथं मार्किंग करून घेतलं. आता उंची बघूया, 5.5 तयार आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. तुम्हाला 4 ठेवायची, 4.5 ठेवायची आहे, का 5 का 5.5 ठेवायचे, लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला बाहीची तयार उंची 5 ठेवायची असेल तर मग काय करायचं, हे पहा इथे तयार, सर्वात आधी तयार आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता, लक्षात ठेवायचं. आता इथे मी तुम्हाला फक्त समजून सांगते. हे पहा, जर तुम्हाला 5 इंच तयार ठेवायची, मग तुम्ही काय करायचं, 5 वरती मार्किंग करून घ्यायचं. त्याच्यामध्ये लगेच अस्तरच्या बाहीसाठी सांगते. हे पहा, लगेच 1 इंच वरच्या बाजूला वाढून घ्यावं लागतं. तयार अधिक 1 इंच. आता ही झाली तुमची परफेक्ट उंची, लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा, हे झालं बरोबर, उंचीचं माप टाकून झालं. आणि मग अशी आपण कशा पद्धतीने मुंडा मोजून घेतला, तीच पद्धत तुम्हाला इथे वापरायची आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. आपलं किती भरलं होतं, 8.5 इंच भरलं होतं, म्हणजे हे पहा तिथे सुद्धा तीच पद्धत वापरायला फक्त विसरू नका. हे पहा, अर्धा इंच कमी करून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने मोजून घ्यावं लागतं. 8.5 इंच भरलं होतं, मग तेच 8.5 इंच आपल्या इथे मार्किंग करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला कोणतीही बाही कटिंग करायची असेल तर मुंडा मोजण्याची तुम्हाला हीच पद्धत नक्की वापरायची आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. ही पद्धत अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि पूर्ण असं मोजून घ्यावं लागतं, तेव्हा तुम्हाला बाहीची परफेक्ट घडी काढता येते, किंवा आपल्याला परफेक्ट बाही इथे जोडायला पुरते, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता हे झालं बरोबर, इथं आपण मार्किंग करून घेतलं परफेक्ट घडीचं, लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा, अशी लाईन ओढून घेते. हे पहा, आता हे झालं बरोबर. आता इथं काय करायचं, दंडघेर कसं मार्किंग करायचं. हे पहा, ब्लाऊज असा उलटा करून घ्यायचा, तुमच्या मापाचा, लक्षात ठेवायचं. हे पहा, असं पकडायचं. ही आपली बंद बाजू, ही सुद्धा आपली बंद बाजू. तुमचं किती येते ते बघायचं तुमच्या साईजमध्ये. इथे मी फक्त तुम्हाला दाखवते. तुमचा दंडघेर इथे किती सुद्धा असू दे, 5 असेल 5.5 असेल, तो तुम्ही इथे मार्किंग करून घ्या. हे पहा, 5 असेल 5.5 असेल तो तुम्ही ते मार्किंग करून घ्यायचं. त्याच्यामध्ये काय करायचं, 2 इंच जास्त घ्यायचं आहे, किंवा पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्या. हे पहा, पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्यायचं आणि असं ठेवून घ्यायचं, लगेच असं मार्किंग करून घ्यायचं इथे, आणि 2 इंच जास्तीचं घ्यायचं, ते फक्त विसरू नका. आता हे झालं बरोबर. आता ही बंद बाजू आहे ना, आणि ही आपली ओपन बाजू, लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत बघत जा. आता बंद बाजूने इथे 1 इंच मार्किंग करून घ्यावं लागतं, 1 इंच घ्यावंच लागतं, लक्षात ठेवायचं आहे.
आता इथे वरून येणारं माप बाहीच्या उंचीनुसार आपल्याला इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही 4.5 सुद्धा ठेवू शकता. मग वरून येणारं माप म्हणजे ओपन बाजूचं मगाशी सांगितलं त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. म्हणजे हे माप तुम्हाला इथे आवडीनुसार सुद्धा बाहीची उंची ही आपली बाहीची उंची असणार आहे पूर्ण, आणि हे वरून येणारे मापे आहेत. लक्षात ठेवायचं. नेहमी एक फोटो काढून ठेवा आणि वहीमध्ये लिहून ठेवायला फक्त विसरू नका. म्हणजे तुमचं कधी इथे चुकणार नाही मापे टाकताना. बाहीची उंची आणि हे वरून येणारं ओपन बाजूचं माप असतं. लक्षात ठेवायचं. बाहीच्या उंचीनुसार हे माप वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका. आता इथे आपल्याला 2.5 इंचावरती माप टाकून घ्यायचं. 2.5 इंच म्हणजे ओपन बाजूने वरून येणारं माप. इथे आपल्याला हे पाही ओपन बाजू आहे. लक्षात ठेवा. वरून येणारं बाहीच्या उंचीनुसार माप इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता दंडगेर अधिक 2 इंच तुमचा सुद्धा दंडगेर परफेक्ट मोजून घ्या, नंतर मार्किंग करून घ्यायचं आहे. मग अशी तुम्हाला इथे मी फक्त समजून सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही ते मार्किंग करून घ्यायचं आहे. पहिली शिलाईची टिप हे पहा, पहिली शिलाईची टिप मार्किंग करायचं ते हे मार्किंग म्हणजे परफेक्ट दंडगेर. त्याच्यामध्ये लगेच 2 इंच वाढवून घ्या. 2 इंच फिटिंगसाठी लागतं. लक्षात आलं. जरी फिट्ट झालं तरी उसवायला जागा आपली राहिली पाहिजे. बॉक्स फिटिंगसुद्धा आपण इथे करणार आहोत त्यासाठी. आता इथे आपण माप टाकून घेतलं हे पहा. आता इथून 2 इंच आतमध्ये घ्यावंच लागतं. 2 इंच लक्षात ठेवत जा. हे पहा इथे मी 2 इंच माप टाकून घेते. हे पहा 2 इंच टाकलं. आता इथे आकार देऊन घ्यायचा. हे पहा इथून एकदम असं हलक्या हाताने द्या. हे पहा असं मार्किंग करत करत घ्या. आकार द्यायला सोपं जातं. म्हणजे काय होतं चुकत नाही. लक्षात ठेवा. नंतर काय करायचं हे पहा असं मार्किंग करून घ्या. आकार सुद्धा द्यायला असं सोपं जातं. त्यासाठी सांगते इथे मी तुम्हाला. आता इथून थोडंसं आतल्या बाजूला या 1/2 इंच. 1/2 इंच असं मोजून घ्या. हे पहा इथं आलो आपण 1/2 इंच. आलं लक्षात. हे पहा हे झालं. आता बरोबर इकडं घ्या थोडंसं. इथून जुळवून घ्यायचं. हे पहा इथपर्यंत असं जुळवून घ्यायचं. म्हणजे इथे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. मग इथून थोडासा हा आकार ना पाठीच्या मुंड्याला जोडला जाणार आहे. लक्षात ठेवा. उंच आकार असतो म्हणजे पाठीच्या बाजूला असतो, आणि हा थोडासा असा खोलगट आकार असतो. हे अशा पद्धतीने कमी कमी करत इथून हे पहा वरच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने कमी कमी करत हे पहा. हा आणि हा आकार आहे ना आपला समोरच्या मुंड्याला जोडला जातो. हे पहा अशा पद्धतीने. परत व्यवस्थित आहे का असं बघायचं आहे. मी सुद्धा बघत असते. बऱ्याच वेळा आकार सुद्धा देताना चुकतो. त्यासाठी असं बघत जा. मग इथून घेऊन हे पहा अशा पद्धतीने आपला इथे आकार आला पाहिजे. ते लक्ष ठेवायचं नेहमी. आता इथे बघा हे झालं बरोबर. खोलगट आकार समोरच्या मुंड्याला असतो. किती भरलं 1/2 इंच परफेक्ट झालेलं आहे. असं मार्किंग करून ठेवायचं. म्हणजे काय होतं जोडताना बरोबर येतं, चुकत नाही. हे पहा इथून इथपर्यंत सर्वात ते दोन्ही सुद्धा पकडा. कट करताना इथेच आपलं चुकतं बऱ्याच वेळा. हे पहा इकडच्या बाजूला. आता एक बाजूला घ्यायचा पेपर. हे पहा अशा पद्धतीने. आता हा हे पहा अशा इथून घ्या. त्यासाठी सावकाश सांगत असते म्हणजे तुमचं पण चुकणार नाही कुठेच, आणि माझं पण ब्लाऊज कटिंग करताना चुकणार नाही त्यासाठी. हे पहा अशा पद्धतीने झालं बरोबर. हे पहा अशा पद्धती इथून फक्त जुळवून घ्या थोडंसं. म्हणजे काय होतं इथे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. इथे हे पहा परफेक्ट. इथे मी तुम्हाला छोटी बाहीसुद्धा दाखवली आणि मोठीसुद्धा दाखवली. हे पहा आवडीनुसार कोणती तुमच्या उंची ठेवू शकता. ते लक्षात ठेवायचं. मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे. आता इथे समोरची बाजू कट करताना आपल्याला ब्लाऊजची आपली परफेक्ट तयार होणारी उंची लागते. जेवढी आपल्याला उंची ठेवायची आहे तेवढीच इथे आपल्याला समोरच्या बाजूला उंची ठेवायची आहे. त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही किंवा वाढवून घ्यायची नाहीये. समोरची बाजू कट करण्यासाठी आपल्याला ब्लाऊजची आहे तेवढी तयार उंची परफेक्ट आपली किती आहे तुमची बघा लगेच किती आहे आपली तयार. माझी इथे 13 इंच तयार आहे. मी काल सुद्धा तुम्हाला हे समजून सांगितलं होतं. परफेक्ट आपली इथे ब्लाऊजची तयार होणारी उंची आपल्याला इथे समोरच्या बाजूला आहे तेवढीच घ्यायची आहे. का आहे तेवढी घ्यावी लागते कारण की इथे आपण काय करणार आहोत क्रॉसपट्टी सेपरेट काढणार आहोत. त्यासाठी ब्लाऊजची परफेक्ट तयार उंची तुमची बघा किती आहे 13 असेल तरी सुद्धा चालू द्या, कोणाची 12.5 असेल तरी सुद्धा चालू द्या, तेवढीच ठेवायची आहे. त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. आता इथे माझी बघू शकता 13 इंच तयार आहे. आता ह्याच्यावरती इथं काय करायचं सर्वात आधी उंचीचं मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. ब्लाऊजची परफेक्ट तयार उंची जेवढे असेल तेवढे हे पा लक्षात ठेवायचं नेहमी 13 इंच उंची. हे पा इथून इथे मी ब्लाऊजची माझी 13 इंच उंची तयार आहे तेवढंच मार्किंग करून घेतलेलं आहे. कारण की इथे आपण क्रॉसपट्टी सेपरेट काढणार आहोत. एकदम अशी सोपी पद्धत आहे. त्यासाठी पाठीची बाजू कट करून ठेवायला मी तुम्हाला सांगितली होती. हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची आहे. ब्लाऊजची तयार उंची आहे तेवढीच 13 इंच इथे मी टाकली.
इथे आपलं उंचीचं परफेक्ट माप टाकून झालेलं आहे. तुमची जेवढी असेल तेवढी तयार टाकून घ्यायची आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता इथं काय करायचं, गळा रुंदीच्या आधी 1.5 इंच, सर्व साईजमध्ये 1.5 इंच इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. खालीपर्यंत 1.5 इंच लक्षात ठेवत जा. हे पहा, इथे सुद्धा 1.5 इंच आणि इथे सुद्धा मी असं 1.5 इंच लक्षात ठेवा. वाटलं तर लिहून ठेवते म्हणजे लक्षात येईल. कारण की ते कशासाठी थोडासा कटोरीचा आकार ह्या बाजूला येतो, त्यासाठी हे मार्किंग आपलं इथे करावंच लागतं, ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा, आता इथे मी अशी लाईन ओढून घेते. तुम्ही सुद्धा ही पद्धत परफेक्ट वापरायची आहे. म्हणजे काय होतं, मापे टाकताना चुकू देऊ नका फक्त. त्यासाठी इथे मी खूप असं सोपं सांगत असते तुम्हाला. हे पहा, इथं 1.5 इंच मार्किंग करून घेतलं आणि अशी लाईन ओढून घेतली खालीपर्यंत. आता हे 1.5 इंच आपण मार्किंग करून घेतलं का, ते सोडून द्यायचं आणि पुढच्या बाजूला आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाठीच्या बाजूचं केलेलं पेपर कटिंग असं ठेवून घ्या. ही लाईन ओढून घेतली का त्याच्या पुढच्या बाजूला हे पहा असं ठेवून घ्या. हे पहा, ठेवून झालं. आता इथे एक मार्किंग करून घ्या, परफेक्ट शोल्डर आणि ही आपली गळारुंदी. इथे लगेच असं मार्किंग करून घ्या. जेवढी गळारुंदी आपण पाठीच्या बाजूला ठेवली तेवढीच आपल्याला समोरच्या बाजूला ठेवायची, म्हणजे ह्या बाजूला लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता, आज आपण इथे 32 साईजमध्ये बघतोय ना. मी काल सुद्धा हे समजून सांगितलं होतं तुम्हाला. आता 32 साईजमध्ये परफेक्ट शोल्डर 5.5 लागतं. 32 साईजमध्ये परफेक्ट मुंडा 5.5 लागतो. 32 साईजमध्ये परफेक्ट गळारुंदी 2.5 इंच लागते. लक्षात ठेवायचं आहे. ज्यांना माहीत नाही आहे त्यांनी परफेक्ट शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे. हे पहा, परफेक्ट शोल्डरचं माप 5.5 इंच लागतं. परफेक्ट झालं, गळारुंदी 2.5 इंच लागते. लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. आता मुंडा, इथे आपण जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच मुंडा सुद्धा आपल्याला इथे 5.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. अशी एक लाईन ओढून घ्या. हे पहा, बघू शकता. शक्यतो काय करायचा, पट्टीचा वापर करायचा, म्हणजे लाईन अशी एका लाईनीमध्ये येऊन जाते. आता इथे सुद्धा अशी लाईन ओढून घ्या. छातीचं माप टाकण्यासाठी अशी आपली इथे लाईन ओढून झालेली आहे. बघू शकता ह्या पद्धतीने. आज आपण बघतोय 32 साईजमध्ये. आता 32चा चौथा भाग इथे मी 8 इंचावरती, ही लाईन सोडून द्या, 8 इंचावरती 32चा चौथा भाग 8 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा, हे सोडून दिला, लक्षात ठेवा. हे पहा, इथून 8 इंच इथे असं मार्किंग करून घेते आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवत जा. इथे मी छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच घेतलं. लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. 8 इंच इथून इथपर्यंत आणि हे 2 इंच घेतलं. लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. आता इथे खालीपर्यंत अशी लाईन ओढून घ्या. ही अशा पद्धतीने सरळ अशी लाईन ओढून घ्यायची एका लाईनीमध्ये. आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. हे पहा, असा बरोबर मध्य करून घ्या. हे पहा, मध्य झाला बरोबर. आता इथे समोरच्या मुंड्याचा आकार आपल्याला इथे 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. समोरचा मुंडा कटोरी ब्लाऊजमध्ये 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं. 1 इंच लिहून ठेवते इथे. ते सर्व साईजमध्येच आपल्याला घ्यावं लागतं. मध्य करायचं. हे पहा, अशा पद्धतीने परत एकदा सांगते समजून. हे पहा, मध्य करायचं ह्या लाईनीवरती बरोबर. इथे एक मार्किंग करून घ्यायचं. आता हा आपला कोपरा आहे, मग कोपऱ्यापासून 1 इंच इथे मार्किंग करून घ्यायचं. सोपं आलं एकदम. आता इथे बघू शकता, पाठीच्या बाजूला आपण थोडंसं डाऊन केलं होतं अर्धा इंचाने. बऱ्याच वेळा तिथं प्रॉब्लेम येतो, त्यासाठी इथे सुद्धा तुम्ही ही सुद्धा म्हणजे समोरची बाजू अर्धा इंचाने थोडंसं असं डाऊन करून घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही सुद्धा बाजू आपल्या फिटिंगच्या एकसारख्या झाल्या पाहिजेत. त्यासाठी जेवढं आपण पाठीच्या बाजूला ठेवलं नाही ते डाऊन करून घेतलं तेवढंच आपल्याला ते समोरच्या बाजूला सुद्धा करायचं आहे. ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता मुंड्याचा आकार देताना हे अशा पद्धतीने देऊन घ्या. थोडं थोडं असं मार्किंग करत करत घ्या, नक्की जमेल तुम्हाला. हे अशा पद्धतीने आकार द्यायला सुद्धा सोपं जातं. लक्षात ठेवायचं. आता नंतर परत ह्या बाजूने हे इथं जुळला पाहिजे आकार, ते लक्षात ठेवा. आपण हे 2 इंच घेतलं का तिथं असा आकार जुळला पाहिजे. हे इथून मग नंतर ह्या बाजूला द्या. हे नाही लक्षात आलं तर हे इथपर्यंत असं जुळवून घ्यायचं इथपर्यंत. नंतर थोडासा आकार असा इथपर्यंत आला की असा खाली घ्यायचा. हे अशा पद्धतीने सोपं आहे. त्यासाठी हे सावकाशमध्ये असा आकार थोडासा देऊन घ्यायचा. नंतर त्याच्यावरून असं मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे तुम्हाला आकार द्यायला सुद्धा सोपं पडेल त्यासाठी. आता इथे आपल्याला समोरचा गळा मार्किंग करून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवून घ्या. हे आपलं शोल्डर आहे. हे ठेवताना कसं ठेवायचं, हे लक्ष देऊन बघा. शोल्डर असं ठेवा बरोबर. ज्या पद्धतीने आपण ब्लाऊज घालतो ना, आपला गळा तयार होतो त्या पद्धतीने ते ठेवून घ्या. अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला मोजायला सुद्धा सोपं पडेल त्या पद्धतीने. आता इथं काय करायचं, तुम्ही अशा पद्धतीने पट्टीसुद्धा ठेवू शकता. हे सोपं सांगते. आणि खडूचा वापर करायचा शक्यतो. हे अशी पट्टी ठेवायची किंवा अशी लाईन ओढली तरी चालते सरळ लाईनीमध्ये. हे लाईनसुद्धा ओढू शकता किंवा असं तुम्ही ते पट्टीचा सुद्धा वापर करू शकता, म्हणजे मोजायला सोपं पडेल वरून गळा.
गळा मोजण्याची एकदम अशी सोपी पद्धत आहे. थोडंसं जवळून दाखवते म्हणजे तुमच्या समजायला सुद्धा लगेच पटकन लक्षात येईल. हे पहा, हे आपलं तयार शोल्डर झालं. पट्टी ठेवून घेतली आपण, थोडंसं एका लाईनीमध्ये मार्किंगसुद्धा करून घेतलं. आता इथं काय करायचं, असं टेप पकडायचं इथे, हे पहा अशा पद्धतीने, आणि एका लाईनीमध्ये बघायचं, एका लाईनीमध्ये. आता इथे बघू शकता माझा गळा 5.5 तयार आहे. हे पहा, बघू शकता एका लाईनीमध्ये माझा गळा किती आहे तयार, 5.5 तयार आहे. आणि लिहून ठेवत जा आपला गळा किती तयार आहे, लगेच एका बाजूला लिहून ठेवायचं. हे पहा 5.5 इथे तयार आहे, असं ठेवायचं लिहून. म्हणजे काय होतं, माप टाकायला तुम्हाला एकदम असं सोपं जातं त्यासाठी. आता हे झालं परफेक्ट गळ्याचं माप, आलं लक्षात. आता 5.5 आहे तर 5.5 टाकूया. आहे तेवढं टाकत जा, वाढून घेऊ नका, नाही तर शोल्डर उतरलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. पहा 5.5 आहे तेवढं टाकायचं आहे. हे पहा, गळारुंदी 2.5 इंच. हे पहा, इथं मी गळारुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. अशी लाईन ओढून घेते. आहे तेवढा गळा टाका. एक शिलाई करून बघू शकता, परफेक्ट ब्लाऊज बसतात. बऱ्याच ताईंना सुद्धा ह्या मापाचे ब्लाऊज असे परफेक्ट बसलेले आहे. तुम्ही सुद्धा नक्की शिलाई करून बघा. झालं व्यवस्थित. आता इथून 1 इंच, ते कशासाठी लागतं, आपल्याला कटोरीचा आकार द्यावा लागतो, त्यासाठी इथून 1 इंच ते सर्व साईजमध्येच आपल्याला घ्यावं लागतं. 1 इंच लिहून ठेवते इथे, म्हणजे समजायला सोपं पडेल. आता इथे कटोरीचा आकार देऊन घेऊया. हे पहा, म्हणजे समोरच्या गळ्याचा आकार. हे पहा, इथून द्या. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा, इकडून आला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे गळ्याचा आकार सुद्धा आपल्या इथे गोल येतो. मी शिलाई करताना सुद्धा समजून सांगेल. हे पहा अशा पद्धतीने होऊन जातं. कटोरीचा आकार म्हणजे समोरच्या गळ्याचा आकार. आपल्या इथे गळ्याचं मार्किंग व्यवस्थित झालेलं आहे. आपण गळा आहे तेवढंच का टाकतो, हे पहा समजून सांगते. शोल्डर आपला अर्धा इंच शोल्डर शिलाईमध्ये जाते, त्यासाठी इथे एक मार्किंग करून घेतलं. आता इथे बघा आपला गळा सुद्धा, हे पहा अर्धा इंचाने खाली होतो. मी अर्धा इंचच पकडत असते. हे पहा अर्धा इंचाने खाली होतो. लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. आता इथे ना मी थोडंसं असं तुम्हाला समजून सांगते, त्यासाठी थोडंसं मार्किंग करून घेते. अर्धा इंच आपलं खाली होतं. हे पहा, हे आता हे आपलं तयार असणार आहे. इथून हे पहा, हे इथून इथपर्यंत हे आपलं तयार असणार, म्हणजे ब्लाऊज झाल्याच्या नंतर. लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. आता इथून आपण हा गळा अशा पद्धतीने शिलाई करणार आहोत, म्हणजे पायपिंग झाल्याच्या नंतर आपला गळा अशा पद्धतीने तयार होणार आहे. हे पहा, हे पहा अशा पद्धतीने तुमचा गळा तयार होईल, म्हणजे तयार झाल्याच्या नंतर आपला ब्लाऊज. हे पहा अशा पद्धतीने आपण इथे एवढा अर्धा इंच तरी पकडतो शोल्डर शिलाई करताना, आणि गळा आपला अशा पद्धतीने खाली होतो. लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. हे पहा, हे झालं बरोबर. आता टाकताना आपण किती टाकलं, आपला गळा 5.5 तयार टाकला, असं ठेवते इथे मी. हे पहा अर्धा इंचाने खाली आलं, हे सुद्धा अर्धा इंचाने खाली, म्हणजे खालचं अंतर सुद्धा आपलं तेवढंच भरलं पाहिजे. जेवढं वरचं अंतर आपलं भरेल ना, तेवढंच हे तयार झालेलं अंतर आपलं तेवढं भरलं पाहिजे. म्हणजे काय होतं, आपलं इथे शोल्डर उतरत नाही. त्यासाठी गळा आहे तेवढं तुम्ही ते टाकू शकता, परफेक्ट किती असेल तेवढा. आता सर्वात आधी जे आपण मार्किंग केलं ना इथे, ते मोजून घेऊया. किती केलं होतं, 5.5. 5.5 आपण इथे लिहिलं सुद्धा आहे, आपला तयार गळा. तुम्ही सुद्धा बघा लिहिलेलं असेल. आणि तयार झाल्याच्या नंतर आता हे खालचं अंतर आपण मोजून घेऊया. हे पहा किती भरलं, तरी सुद्धा 5.5 भरलं. म्हणजे जेवढं शोल्डर खाली येतं शिलाई होऊन, तेवढाच आपला गळासुद्धा खाली शिलाई होऊन येतो. त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नसतो. त्यासाठी गळ्यामध्ये, त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं, आपला जेवढा गळा तयार आहे तेवढा टाका, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नसतो. इथे तुम्हाला लगेच मी समजून सांगितलं, म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न निर्माण व्हायला नको. आपण शोल्डर कशा पद्धतीने शिलाई देणार आहोत, हे पहा अशी सरळ लाईन असते आपली. इथे काय आपण उतार देत नाही. लक्षात ठेवायचं आहे, परफेक्ट ब्लाऊज बसतात, ते लक्षात ठेवा. म्हणजे काय होतं, गळा आहे तेवढं टाकल्यामुळे त्याचा खूप असा फायदा होतो, शोल्डर उतरत नाहीये. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आणि आहे तेवढाच गळा टाका, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. त्यासाठी इथे मी तुम्हाला सोपं करून समजून सांगितलं. आता इथे मापाचा ब्लाऊज घ्या, कटोरी मोजून घ्यायची आपल्याला. इथे आपल्या साईजमध्ये परफेक्ट कटोरी किती लागते, आपली लहान साईज आहे ना, म्हणून समजून सांगते. आता इथे ठेवून घेतलं मी असं. आता तयार आहे तिथे मार्किंग करून घेते. बऱ्याच जणींना माहीत नसतं आपल्या साईजमध्ये आपल्याला परफेक्ट कटोरी किती लागते. इथे मी तुम्हाला समजून सांगते, आणि परफेक्ट मापाचे बसलेले ब्लाऊज आहेत म्हणून समजून सांगते. हे पहा तयारचं मार्किंग करून घेतलं. इथे सुद्धा आपली तयार आहे, म्हणजे आपली इथे हुक पट्टी आहे. लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. कोणतीही एक बाजू घेतली तरी सुद्धा चालतं, ती सुद्धा बाजू मोजून दाखवते तुम्हाला. हे पहा बऱ्याच वेळा काय होतं, एक बाजू छोटी एक बाजू मोठी अशा पद्धतीने, म्हणजे शिलाईमध्ये आपण करताना काय करतो, कमी जास्त करतो. ती सुद्धा बाजू तुम्हाला इथे मोजून दाखवते. हे पहा इथून इथपर्यंत आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे. असं ठेवून घेतलं, असं टेप पकडायचं. हे पहा, आणि किती तयार आहे, 5 इंच. हे पहा असं पकडायचं, कारण की वरच्या बाजूला लाईन गेलेली असते, म्हणजे आपली ही क्रॉस पट्टी अशी वरच्या बाजूला जाते. हे पहा अशा पद्धत. त्यासाठी टेप पकडताना काय करायचं, हे पहा हे पहा अशा पद्धतीने पकडायचं. हे पहा इथं पकडायचं आणि वरच्या बाजूला. हे पहा बरोबर किती भरलं, 5 इंच भरली.
राईट आपली इथे 5 इंच तयार भरलेली आहे कटोरी. 5 इंच भरली, लगेच लिहून घेते. आपली किती तयार भरली इथे? 5 इंच तयार भरली कटोरी. आता इथे मी तुम्हाला दुसऱ्या बाजूची सुद्धा मोजून दाखवते. हे पहा, लूकपट्टी आहे, थोडीशी मोठी असते. मग काय करायचं, कुठं मार्किंग करायचं मोजताना? हे पहा, इथे एक मार्किंग करून घ्यायचं, इथे. आता इथे बघू शकता, हे पहा, ही 4.5च भरते. बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम असतो, शिलाईमध्ये सुद्धा कमी जास्त होतं. मग कुठली पकडायची? ही पकडायची. बघायचं कोणती कमी आहे ती पकडू नका. मग असा सुद्धा ब्लाऊज असतो कधी कधी, जी कमी आहे ती नाही पकडायची. हे सुद्धा इथे मी तुम्हाला समजून सांगते. मग कोणती जास्त आहे थोडीशी ती पकडावी लागते, कारण की ती आपल्याला परफेक्ट बसेल. इथे सुद्धा शिलाईमध्ये कमी जास्त आहे म्हणून समजून सांगते. तुम्ही सुद्धा नेहमी ही पद्धत वापरायचं. कोणती जास्त आहे ती पकडत जा, लक्षात ठेवायचं आहे. मग ह्या बाजूची नाही पकडले तरी चालतं, ही बाजू पकडायची आहे, ते लक्षात ठेवा. आपली तयार किती भरली? 5 इंच भरली. मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊज चार्टसुद्धा दिला होता. आज आपण बघतोय 32 साईजमध्ये. बघू शकता 32 साईजमध्ये परफेक्ट तयार कटोरी आपल्याला इथं 5 इंच लागते. म्हणजे आपली किती भरली होती? इथं 5 इंच भरली होती. बसायला ब्लाऊज एकदम असं परफेक्टच बसणार आहे, लक्षात ठेवा. आता त्याच्यामध्ये वाढून किती घ्यावं लागणार आहे? 2 इंच. ते 2 इंच आपल्याला सर्व साईजमध्येच घ्यावं लागतं. आता तयार आपली किती ठेवायची? 5 इंच. आपली तर 5 इंच परफेक्ट भरली. आलं लक्षात? ज्यांना माहीत नाही आहे त्यांनी 5 इंच परफेक्ट घ्या, लक्षात ठेवायचं आहे. कमी सुद्धा घेऊ नका, लक्षात ठेवायचं आहे. व्यवस्थित बसत नाही, त्यासाठी परफेक्ट 5 इंच आपली तयार आहे. मग तेच घ्यायचं माप. आता इथे 2 इंच जास्त वाढून घ्यायचं आपल्याला, ते शिलाईसाठी लागतं. त्यासाठी तयार कटोरी अधिक 2 इंच आपल्याला ते घ्यावंच लागतं. आपली किती भरली? 5 इंच भरली. आता टाकताना काय करायचं? हे पकडायचं. ही लाईन आपण किती ओढली होती? 1.5 इंचावरती. म्हणजे हे सरळ 1.5 इंच घेतलं होतं ना एका लाईनीमध्ये. आता इथं काय करायचं? हे पहा, किती भरलं आपलं? 5 इंच भरलं. म्हणजे तयार कटोरी 5 इंच भरली. हे पहा, 5 इंच. इथून मग इथून पकडा, मग 5 इंचावरती येते. इथे एक मार्किंग करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने झालं, बरोबर. आता त्याच्यामध्ये जास्त किती पकडायचं आपल्याला? 2 इंच. हे पहा, तयार कटोरी अधिक 2 इंच जास्तीचं घ्यायचं ना आपल्याला, शिलाईसाठी लागतं. मग पुढच्या बाजूला लगेच 2 इंच वाढवून घ्यायचं. हे अशा पद्धतीने तयार कटोरी. हे पहा, तयार कटोरी अधिक 2 इंच. हे मी 2 इंच इथे वाढवून घेतलं. 2 लिहून ठेवते. आता हे 2 इथपर्यंत आपण हे 2चं मार्किंग आहे का? हे मी थोडंसं मोठं करते. हे पहा, मोठं केलं, लक्षात येईल तुमच्या, म्हणजे नक्की. आता इथं पकडायचं आणि इथून कडेपासून हे पहा असं टेप पकडा. ही लाईन पकडायची. हे पहा, हे 2 इंचचं आपण इथे मार्किंग करून घेतलं, म्हणजे जास्तीचं 2 इंच अशी लाईन ओढून घ्या. तुम्ही सुद्धा ही नक्की पद्धत वापरायची आहे, तेव्हा तुमचं बरोबर होईल. आता असं पकडा. हे पहा, झालं व्यवस्थित. हे पहा, असं मध्य करून घ्या. हे पहा, असं मध्य करून घ्या. त्याच्यावरती कटोरी टक्स येत असतो, लक्षात ठेवा. त्यासाठी मध्य करून घ्या. हे पहा, असं पकडा. परत एकदा सांगते. हे पहा, असं पकडायचं, त्या लाईनीवरती असं पकडलं आणि मध्य करून घ्यायचं आहे. हे पहा, असा झाला मध्य करून. आता हे फक्त आपण तात्पुरतं केलं होतं. इथून इथपर्यंत तयार कटोरी आपली किती भरली होती तेवढं. आता ते काय घ्यायचं नाही आपल्याला. घ्यायचं कुठलं असतं? पुढचे आपण 2 इंच वाढून घेतलं का ते घ्यावं लागतं आपल्याला, तर ते लक्षात ठेवा. त्यासाठी इथे मी थोडंसं मार्किंग करून घेतलं. असं पकडायचं हे अशा पद्धतीने, आणि त्याचा बरोबर असं मध्य करून घ्यायचा आणि मार्किंग करून घ्यायचं. हे अशा पद्धती. थोडंसं मोठं करते म्हणजे समजायला आणखीन ते सोपं पडेल. इथे व्यवस्थित असं मार्किंग करून झालेलं आहे. आता ही बाजू, फिटिंगची बाजू, मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा म्हणजे समजायला आणखीन ते सोपं पडेल त्यासाठी. आता इथे बघू शकता, असं ठेवून घ्या. ही बाजू घेतली तरी चालेल. हे पहा, जिथं आपला हा मुंडा तयार आहे ना, म्हणजे फिटिंग आपली. हे पहा, ही फिटिंग लक्षात आलं. हे पहा, ही फिटिंग आणि हा आपला मुंडा म्हणजे बाही जोडत आलेला. जिथे संपला ना मुंडा म्हणजे ही फिटिंग, लक्षात ठेवा. तिथे एक मार्किंग करून घ्या. हे पहा, तयार आहे, तिथे एक मार्किंग करून घेते. लक्षात ठेवा नेहमी ही पद्धत. आणि आपली क्रॉसपट्टी. हे पहा, ही आपली क्रॉसपट्टी आहे. थोडं जवळून दाखवते. हे पहा, ही आपली तयार क्रॉसपट्टी. इथे एक मार्किंग करून घ्या थोडंसं, लक्षात ठेवा. हे पहा, हा तयार मुंडा इथे एक मार्किंग करून घेतलं मी, आणि आपली तयार क्रॉसपट्टी इथे एक मार्किंग करून घेतलं. आता ही आपली फिटिंगची बाजू. हे पहा, आपण मुंड्याला अशा पद्धतीने आकार दिला का इथपर्यंत. आता हे तयारचं मार्किंग झालं. आता हे ह्या लाईनीवरती ठेवून घ्यावं लागतं, लक्षात ठेवा. हे पहा, असं पकडायचं. हे तयारचं मार्किंग, हे तयारचं मार्किंग झालं. आता ह्या लाईनीवरती हे पहा, ही मुंड्याला आकार दिला का इथे. हे पहा, असं पकडा, असं इथे ठेवून घ्या आणि मार्किंग करून घ्या. बरोबर हे तयार होणार आहे, लक्षात ठेवा. आपल्याला शिलाईसाठी अजून पकडायचं आहे, त्यासाठी हे तयारचं मार्किंग ह्याच्यावरती ठेवून घ्या आणि हे तयारचं मार्किंग असं ठेवून घ्या. हे पहा, इथे मार्किंग करून घेते मी. हे पहा, असं पकडा. फिटिंगची बाजू, ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू. सोपं सांगते मी परत एकदा. हे पहा, झालं मार्किंग करून. व्यवस्थित असं मार्किंग करून घ्या फक्त, आणि असं पकडायचं, असं इथे ठेवायचं आणि मार्किंग करून घ्यायचं. झालं, बरोबर. आता इथे 1 इंच वाढून घ्या, शिलाईसाठी लागतं 1 इंच खालच्या बाजूला मार्किंग करून घ्या.
हे पहा इथं मी मार्किंग करून जागा थोडी राहिली तरी राहू द्यात, आपण क्रॉसपट्टी सेपरेट काढणार आहोत. डायरेक्ट असं मार्किंग करायचं ठेवायचं अशा पद्धतीने. मग 1 इंच लगेच खालच्या बाजूला वाढवून घ्या. ते कुठं लागतं शिलाईसाठी, हे पहा इथे अर्धा इंच लागतं बाही जोडण्यामध्ये आणि क्रॉसपट्टी जोडण्यामध्ये अर्धा इंच लागेल. ह्यातलं आलं लक्षात, म्हणजे ह्यातलं अर्धा इंच बाही जोडण्यामध्ये लागेल आणि राहिलेलं शिल्लक अर्धा इंच आपल्या इथे क्रॉसपट्टीमध्ये लागेल. त्यासाठी हे तयार अधिक 1 इंच इथे घ्यावंच लागतं. लक्षात ठेवायची नेहमी पद्धत. अर्धा इंच इथे लागेल, अर्धा इंच इथे लागेल, म्हणजे हे अंतर तयार होणार, परफेक्ट तुमचं तयार होणार आहे. कमी जास्त होत नाही. त्यासाठी शिलाईमध्ये पकडताना सुद्धा इथे सुद्धा तुम्हाला अर्धा इंच पकडायचं, इथे सुद्धा. लक्षात ठेवायची ही नेहमी पद्धत. आणि क्रॉसपट्टी जोडताना सुद्धा परफेक्ट मी शिलाई देताना नक्की सांगेल समजून, अर्धा इंचच पकडावं लागतं. लक्षात ठेवायची ही नेहमी पद्धत. आता हे आपलं शिल्लक राहिलेलं अंतर आहे, मोजत बसू नका. किती सुद्धा शिल्लक असू द्यात, मी पण नाही मोजत बसत. हे पहा पट्टीचा वापर करा. आपण हे 2 इंच घेतलं का अशी लाईन, अशी डायरेक्ट लाईन ओढून घ्यायची. हे पहा लक्षात ठेवा, जेवढं आपलं हे खालच्या बाजूचं शिल्लक अंतर राहिलं का, परत एकदा सांगते, अशी डायरेक्ट आपण हे 2 इंच घेतलं का, हे 2 इंचची लाईन थोडीशी मोठी केली, असा पट्टीचा वापर करायचा. मोजत बसू नका, आपले किती राहिले, प्रत्येकाचं वेगवेगळं अंतर राहील. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, हे अंतर प्रत्येकाचं छोटं असतं, कोणाचं मोठं असतं. ब्लाऊजच्या उंच्यानुसार ते अंतर असतं, लक्षात ठेवायचं आहे. कोणाचं मोठं असेल, ब्लाऊजची उंची जास्त कमी असेल, ते अंतर छोटं असेल. म्हणून समजून सांगते, मोजत बसायचं नाही आहे. लाईन ओढून घ्यायची, अशी हे 2 इंच घेतलं, अशी लाईन ओढून घेतलेलीच असते आपण. लक्षात ठेवायची नेहमी पद्धत. पट्टीचा वापर करायचा आणि अशी लाईन ओढून घ्यायची सरळ, म्हणजे इथं आपलं कुठे चुकणार सुद्धा नाहीये. आता इथे अशी लाईन ओढून घेतली. आता इथे काय करा, पट्टीचा वापर करा, इथून इथपर्यंत ही लाईन जोडून घ्या. म्हणजे ह्या लाईनीला आपण ह्याचा मध्य करून घेतला का, मग सुरुवातीला ह्या दोन्हीचा मध्य करून इथे घेतला. कटोरी ब्लाऊजचा टक्स आपला त्याच्यावरती येतो, म्हणून ह्या दोन्ही लाईनींचा इथे मध्य करून घेतलं. आलं लक्षात. आणि ही लाईन आपण आत्ता ओढलेली, आता ही लाईन ह्याला जोडून घ्यायची. हे पहा इथे पट्टीचा वापर करा, म्हणजे मध्यावरती जोडून घ्या. हे पाशी जोडून घ्यायची, ही अशा पद्धतीने. ही पद्धत नेहमी लक्षात ठेवायची आहे, ते विसरू नका. फक्त तुम्ही सुद्धा नक्की ही पद्धत वापरायची आहे. आता ही बाजू म्हणजे समोरची बाजू, हुक आणि लूकपट्टीची बाजू म्हणजे ही बाजू असते, लक्षात ठेवायची नेहमी ही सुद्धा पद्धत. आता इथे काय करायचं, ही वरचा गळा घ्यायचा. लक्षात ठेवा, मगाशी दाखवलं, फक्त तुम्हाला इथे समजून सांगितलं होतं. वरचा गळा आपण इथे मगाशी सांगितलं होतं ना मी तुम्हाला, 5.5 आहे तेवढाच आपला. हे पहा बरोबर भरलं, थोडंसं मोठं मार्किंग करते, फक्त इथे मी तुम्हाला मागाशी समजून सांगितलं होतं. आता इथं काय करायचं, हे पहा ही बाजू घ्यायची, म्हणजे हुकपट्टीची बाजू. ह्या बाजूला आपली हुकपट्टीच असते ना, हुक आणि लूकपट्टी असते, म्हणून ती बाजू घ्यावी लागते. आता इथं आपली क्रॉसपट्टी तयार. लक्षात ठेवा, आता ही सुद्धा पद्धत. कोणाचं हे अंतर छोटं असतं, कोणाचं मोठं असतं, त्यासाठी असं मोजून घेत जा, तिथेच आपल्याला ब्लाऊज असा परफेक्ट बसत असतो कटोरीमध्ये. लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. आता इथे बघा, हे पहा एक असं मार्किंग करून घेतलं, हा आपला गळा तयार आहे. लक्षात ठेवायचं आहे, पायपिंग सुद्धा असते. इथे एक मार्किंग करून घेतलं, इथे सुद्धा एक मार्किंग करून घेतलं. आलं लक्षात. आता हे मार्किंग आपला हा गळा आहे का इथला, हे पहा हे अंतर इथं, हे पहा इथं असं ठेवून घ्यायचं आहे. इथे असं ठेवून घ्यायचं, म्हणजे वरून आलेला हा गळा सर्वात आधी मार्किंग केलेलं. आले लक्षात. तुमचा जेवढा आहे तेवढा त्याच्यावरती ठेवून घ्या. इथे 1 नंबरच्या मार्किंगवरती असं ठेवून घेतलं. इथे क्रॉसमध्ये पकडा थोडंसं. आता इथं काय करायचं, एक असं मार्किंग करून घ्या. लक्षात ठेवा, हे आपलं तयार झालं ना. आता असं इथं पकडायचं, समजून सांगते. हे पहा असं ठेवून घ्या, क्रॉसमध्ये ठेवावं लागतं, कारण की ही बाजू क्रॉसमध्ये असते कटिंग करताना. हे पहा इथे मार्किंग करून झालं. हे पहा लक्ष देऊन बघा, परत एकदा सांगते. हे पहा हे मार्किंग इथं करून घ्यायचं, इथे एक करून घ्यायचं, असं पकडायचं. हे आपलं तयार झालं, मोजत बसायचं नाही. हे पहा असं पकडायचं, गळ्याच्या इथे पकडायचं आणि इथे कसं पकडून मार्किंग करून घ्या. झालं परफेक्ट. आणि 1 इंच शिलाईसाठी लागतं, 1 इंच लगेच मार्किंग करून घ्यायचं. 1 इंच खालच्या बाजूला, 1 इंच. हे पहा 1 इंच इथे मार्किंग करून घेतलं, म्हणजे हे तयार अधिक 1 इंच. लक्षात ठेवा, ते कुठं लागतं, गळा जोडण्यामध्ये अर्धा इंच लागेल. इथं तर अर्धा इंच मागाशी दाखवलं, क्रॉसपट्टी जोडण्यामध्ये अर्धा इंच लागेल. तेच परत एकदा समजून सांगते. हे असं पकडायचं, इथे एक मार्किंग करून घ्या. इथे एक तयारचं मार्किंग झालं, हे बरोबर. ही आपली क्रॉसपट्टी, इथे आपली पायपिंग आहे. असं पकडायचं, मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे मार्किंग ह्याच्यावरती करायला तुम्हाला सोपं पडेल. वरून आलेला हा गळा 1 नंबरचा गळा, आपण जेवढं मार्किंग केलं होतं तेवढा समोरचा गळा परफेक्ट. आलं लक्षात. आता त्याच्यावरती असं ठेवायचं, इथं पकडा आणि इथं. हे अशा पद्धतीने. मग काय करायचं, तिथे
त्यासाठी इथे मी तुम्हाला परत परत समजून सांगत असते, म्हणजे तुमचं पण चुकायला नको. हे पहा, त्यासाठी ते मार्किंग करून घेतलं, थोडंसं मोठं करते, हे झालं बरोबर. आणि मग लगेच असं टेप पकडा, इथे मग लगेच खालच्या बाजूला 1 इंच शिलाईसाठी लागतं. झालं, लक्षात आलं. आता मग त्यातला अर्धा इथे पायपिंगमध्ये लागेल, म्हणजे इथं लागेल, आलं लक्षात. आणि हे राहिलेला अर्धा तुमचं इथे अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जोडत जाते. आता इथून इथे लाईन जोडून घ्या. परत एकदा सांगते, हे पहा असं पकडलेलं आहे आपण, इथे 1 इंच खालच्या बाजूला वाढून घेतलं होतं ना आपण, थोडंसं मोठं करते. हे पहा झालं मोठं थोडंसं. आता इथे पट्टीचा वापर करा. हे पहा, मग ही लाईन ह्याला जोडून घ्यायची खालच्या मार्किंगवरती. हे पहा, हे आपण जास्तीचं घेतलं का इथे, त्या मार्किंगला अशी जोडून घ्या. ते शिलाईच्या सहित झालं. आता हे अंतर आपलं शिलाईच्या सहित झालं, म्हणजे इथे कमी जास्त अजिबात होणार नाही तयार झाल्याच्या नंतर सुद्धा. हे पहा, फक्त अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता इथून हा वरचा गळा आहे का, इथपर्यंत असं जोडून घ्या. हे पहा, हे अशा पद्धतीने जोडून झालेलं आहे, बघू शकता. ही लाईन ह्याला जोडून घ्यायची, म्हणजे ह्या मार्किंगला खालच्या शिलाईच्या सहित आपण पकडलं का त्याला हे जोडून घ्यायचं. आणि हा वरचा आपला गळा, म्हणजे हा गळा 1 नंबरचं मार्किंग केलेलं सर्वात आधी सुरुवातीला, मग तिथून हे असं जोडून इथं घ्यायचं. आता इथे आपल्याला कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. पहा, आपला गळा आहे, वरून आलेला हा गळा पकडा वरच्या 1 नंबरचा. इथे असा टेप पकडायचा, म्हणजे टेपचं हे टोक असं इथे पकडा वरच्या मार्किंगवरती. परत एकदा सांगते, हे पहा असं पकडा इथे टोक, आणि इथे पकडा. आपला मध्य झाला ना, म्हणजे ह्या दोन्हीचा मध्य आपण इथे करून घेतला, त्याच्यावरती असं पकडायचं. हे पहा अशा पद्धतीने. तुमचं अंतर किती सुद्धा भरू देत, मोजत बसायचं नाही. हे पहा असं फक्त पकडायचं, म्हणजे हे टेपचं टोक इथे पकडा आणि असं पकडायचं. अंगठ्याचा वापर करा, पॅक पकडा. फक्त हा टेप असा इकडच्या बाजूला असा फिरवून घ्यायचा, मुंड्याच्या बरोबर समोर. हे पहा फिरवून झाला, एक मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. परत एकदा दाखवते, हे टोक इथे ठेवून घ्या अशा पद्धतीने. फक्त टेप असा फिरवून घ्यायचा, बरोबर मार्किंग झालं आपलं इथे, आलं लक्षात. आता इथून आपण इथे एक इंचावरती मार्किंग करून घेतलं होतं. आता तिथून काय करायचं, हे पहा सर्वात आधी अशा पद्धतीने ते आकार देऊन घ्या. हे पहा थोडं मार्किंग करत, म्हणजे काय होतं, मार्किंग करायला सोपं जातं, आलं लक्षात. परत ह्याच्यावरून ते अशा पद्धतीने त्याच्यावरती आकार देऊन घ्या. इथं मिळवायचं, म्हणजे आपण हे 2 इंच घेतलं का, इथे 2 लिहिलेलं सुद्धा आहे मी, त्याच्यावरती बरोबर हा आकार घेऊन अशा पद्धतीने बरोबर असा मिळवायचा. आता हे झालं बरोबर. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा एकदम असं व्यवस्थित आपल्या इथे मार्किंग सुद्धा झालेलं आहे. 1 इंच घेतलं, तिथून असं मार्किंग करत घ्या, त्याच्यावरून परत असा आकार देऊन घ्यायचा आहे इथपर्यंत. ही आपली 32 साईजमध्ये परफेक्ट तयार कटोरी झालेली आहे. आता फक्त खालच्या बाजूला थोडंसं आपल्याला दुसऱ्या पेपरवरती काढूया, कारण की बऱ्याच वेळा काय होतं, ही बाजू जोडताना कमी पडते. थोडंसं वाढून घेऊया. आहे असंच मार्किंग करायचं, त्याच्यामध्ये कुठला बदल नाही करायचा, थोडंसं वाढून घ्यावं लागतं. आणि इथे सुद्धा हे आपलं तयार झालं अंतर. बरेच व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत, कारण की बऱ्याच ताईंना ह्या मापाचे ब्लाऊज एकदम असे परफेक्ट बसलेले आहेत, त्यासाठी हे अंतर आपलं तयार असतं. आता वाढवायचं कुठं, इथे थोडंसं वाढून घ्यावं लागतं, आणि इथे थोडंसं, जेवढं आपण शिलाईमध्ये पकडतो तेवढंच वाढवायचं आहे, लक्षात ठेवा. इथे थोडंसं आहे तसं आकार द्यायचा, परत एकदा गोल येईल तसा, त्या पद्धतीने. तुम्हाला हे मी करून सुद्धा दाखवते. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं. इथून सुरुवात करा. हे पहा, इथून आपण जे मार्किंग केलेलं आहे का त्याच्यावरती, हे पहा आता इथून घ्यायचं. हे पहा आता हे जास्तीचं आहे ना, हे खालच्या बाजूचं आपण असं मार्किंग करून घेतलं, इथं जोडून घेतलं होतं ना, आपल्याला इथे क्रॉसपट्टी सेपरेट काढायची आहे, त्यासाठी. हे पहा आता हे, आता हा मुंडा आपण डाऊन केला होता ना, तो मुंडा इथं घ्या अशा पद्धतीने, बघू शकता. हे पहा असं कट करून घ्यायचं आहे सावकाशमध्ये. कटिंग करण्याची सुद्धा ही पद्धत वापरत जा. आता इथून हे पहा अशा पद्धतीने वाढवू नका, आहे तेवढा गळा टाका. एक तुम्ही शिलाई करून बघू शकता, परफेक्ट ब्लाऊज बसणारच. आता आपला हा गळा, हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला दाखवलं सुद्धा मगाशी, परफेक्ट ब्लाऊज बसतात एकदम. शिलाईची सुद्धा पद्धत नक्की बघायची आहे, व्हिडिओ टाकते. हे पहा अशा पद्धतीने हे आपलं कटिंग झालं. आता ही बाजू हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे. हे पहा इथपर्यंत कट करून घ्यायचं. हे पहा बघू शकता, व्यवस्थित कट करून झालेलं आहे. आता हे टोक आहे ना, ह्या टोकावरती ठेवून घ्या. कमी जास्त असतं बऱ्याच वेळा. हे पहा लक्ष देऊन बघा, हे टोक ह्या टोकावरती असं ठेवून घ्या. सोपं आहे एकदम. हे पहा असं ठेवून घेतलं, हे पहा असं पकडायचं, आणि थोडंसं जास्त असेल ना, राहतं बऱ्याच वेळा, मग एका लाईनीमध्ये असं कट करून घ्यायचं.
हे अशा पद्धतीने सरळ लाईनमध्ये थोडंसं असं कट करून घ्यायचं, म्हणजे दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या होऊन जातात. ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू हे अशा पद्धतीने होऊन जाते. हे व्यवस्थित कटिंग झालं. आता इथे काय करायचं, थोडंसं बऱ्याच वेळा ही बाजू ना ह्या बाजूला जोडायला कमी पडते, कारण की इथे आपण थोडासा आकार देतो ना, इथे सुद्धा आपल्याला थोडासा द्यावा लागतो, शिलाईसाठी लागतो, त्यासाठी थोडंसं वाढवून घ्यायचं. आता तुम्ही हे पेपर कटिंग काढताना काय करायचं, इथे मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी फक्त ह्या पेपरवरती दाखवलेलं आहे, म्हणजे तुम्हाला दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल त्यासाठी. आता तुम्ही काढताना काय करायचं, हे पेपरवरती काढलं तरी चालेल, हे कटिंग ह्या पेपरवरती काढा. मग नंतर अशा पद्धतीचा पेपर घ्या, मग त्याच्यावरती ठेवून मग तुम्हाला हे कटिंग फक्त ही बाजू वाढवून घ्या. आता तुम्हाला आपण काय करतो दरवेळेस कापडावरती वाढवतो, त्याऐवजी हे तुम्ही परफेक्ट तयार करून ठेवा. आता इथे काय करते मी तुम्हाला तयार करून दाखवते लगेच, म्हणजे काय होईल तुम्हाला आणखीन समजायला ते सोपं पडेल. काढताना तुम्ही हे पेपर कटिंग काढताना ह्या पेपरवरती अशा पद्धतीच्या पेपरवरती काढा, लक्षात ठेवायचं आहे. मी तुम्हाला समजण्यासाठी ह्या पेपरवरती दाखवलं, लक्षात ठेवायचं आहे. नंतर तुम्ही असा पेपर घ्या, त्याच्यावरती ठेवा हे, आणि सर्वात आधी काय करा हे दाखवते तुम्हाला, इथे बसते का ते सर्वात आधी बघायचं. हे आहे तसंच मार्किंग करून घ्या, आहे तसंच हे दाखवते तुम्हाला, आहे तसंच मार्किंग करून घ्या, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करू नका. हे आहे तसंच मार्किंग करून घ्या सर्वात आधी. हे ही सुद्धा बाजू आहे तशीच मार्किंग करून घ्या, ही सुद्धा बाजू आहे तशीच मार्किंग करून घ्यायची. नंतर वाढून दाखवते. हे ही सुद्धा बाजू आहे तशीच मार्किंग करून घ्यायची. हे आता हे मी बाजूला ठेवून घेते. हे झालं बरोबर. फक्त आता इथे ह्याच्यावरती ज्या पद्धतीने आपण थोडंसं मार्किंग केलं का, त्याच्यावरती असा थोडासा आकार देऊन घ्या. हे बरोबर त्याच्यावरती असा आकार देऊन घ्या फक्त. हे अशा पद्धतीने आकार देऊन झाला. व्यवस्थित गळा आहे का ते सुद्धा बघून घ्यायचं एकदा. हे झालं व्यवस्थित, आकार व्यवस्थित आहे का आपला बघून घ्यायचा, व्यवस्थित आहे का, नसेल तर असं व्यवस्थित असं करून घेतलं तरी सुद्धा चालतं, ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे झालं बरोबर. आता वाढून कुठं घ्यावं लागतं, बऱ्याच वेळा ही बाजू जोडायला कमी पडते, म्हणजे इथे खालच्या बाजूला जोडायला कमी पडते, आत्ताच वाढून घ्या. जरी शिल्लक राहिलं तरी शिलाई देताना कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं, एका लाईनीमध्ये करून घेतलं तरी सुद्धा चालतं. शिल्लक राहिलं तर, पण जोडायला जर कमी पडलं तर मग परत हे कटिंग करावं लागतं, मग क्रॉसपट्टी कमी जास्त होते फिटिंगला. आलं लक्षात? त्यासाठी आत्ताच वाढवून घ्या. मग काय करायचं, फक्त अर्धा इंच वाढवायचं, अर्धा इंच फक्त. लिहून ठेवा वहीमध्ये किंवा असं कटिंग करून ठेवा. हे इथे वाढवून घ्यायचं, इथे लक्षात ठेवा, इथे मी अर्धा इंच वाढवलं, म्हणजे ही बाजू हे असं पकडा, वाढवून घ्या. आता त्याच पद्धतीने इथे वाढवून घ्या थोडंसं. हे इथून इथं घेतलं अर्धा इंच फक्त घेतलं, असा आकार देऊन घ्या इथे. हे असा आकार, ह्याच्यासारखाच असा आकार देऊन घ्यायचा. हे झालं बरोबर. आता इथं काय करायचं, कटिंग करून घेऊया आपण. हे तेवढंच फक्त, जास्त नाही. आता इथून सुद्धा हे मी असं कटिंग करते ह्या बाजूला. हे अशा पद्धतीने ते ठेवून परत आपल्याला कट करायचं आहे ही बाजू. आता हे तुमचं परफेक्ट झालं, ह्याच्यामध्ये आता कुठला बदल करू नका, डायरेक्ट कापडावरती ठेवून कट केलं तरी सुद्धा चालेल. आता हे परफेक्ट कटिंग झालं. आता गळा व्यवस्थित नसेल आकार आला तर ह्याच्यावरती करून घ्या, ज्या पद्धतीने मी दाखवलं ती पद्धत वापरा. हे झालं व्यवस्थित. आता इथं काय करायचं, हे टोक आहे ना, हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे टोक मग असे दाखवलं त्या पद्धतीने हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने ठेवून झालं. प्लेन करून घ्या. प्लेन करून झालं. आता हे शिल्लक राहिलेलं कट करून टाका. हे एका लाईनीमध्ये झालं कट करून. आता ओपन करून घेते. हे जेवढं पाहिजे ना तेवढं ह्या बाजूचं बरोबर राहतं आपण वाढवलेलं. फक्त जे आपल्याला ह्या बाजूला लागणारच नाही ना, ह्या बाजूला आपल्याला काही लागणार नाही जोडण्यासाठी. जोडताना कुठे लागेल, फक्त ही बाजू लागेल ना, म्हणजे आपल्याला जोडायला पुरेल त्यासाठी. हे ह्या बाजूला आलं लक्षात. त्यासाठी आता हे माप आपले ते परफेक्ट झालं. आता हे काय आपल्याला लागणार नाही, त्यासाठी कटिंग करताना अशा पेपरवरती हे कट करा, म्हणजे हे आता इथे आपलं परफेक्ट झालं. लक्षात ठेवायचं आहे. आता लिहून ठेवा ह्याच्यावरती, ही आपली 32 साईज आहे परफेक्ट. आता हे बाजूला ठेवून द्यायचं, आपल्याला हे काय आता लागणार नाही आहे. आपण ह्याच्यावरती आता परफेक्ट करून घेतलं. आता हे तुम्ही डायरेक्ट ब्लाऊज पीसावरती ठेवून कट केलं तरी सुद्धा चालेल, मार्किंग करून शिलाई केलं तरी सुद्धा चालेल. आता ही बाजू दाखवते. आता हे बाजूला ठेवते मी.
हे पहा, हे कटिंग आत्ता केलेलं, हा पेपर घेतला मी दुसरा, अशा पेपरवरती करून ठेवा. हे सुद्धा आणि हे सुद्धा असं ठेवा. फक्त ठेवताना सरळ झालं पाहिजे एका लाईनीमध्ये. लक्ष ठेवा, असं क्रॉस ठेवू नका, लक्षात ठेवा. असं सरळ ठेवायचं. आता हे काय करायचं, आहे तसंच सर्वात आधी मार्किंग करून घ्या. आहे तसंच, बदल करू नका. इथे बघू शकता मी आहे असं ठेवून मार्किंग करून घेतलं. परत लाईन ओढून घेतली त्याच्यावरती. आपण हे खरं कापडावरती वाढवतो, बरेच व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत, पण आत्ता तुम्ही असं पेपर कटिंग करून ठेवा. म्हणजे तुम्हाला कापडावरती वाढवायचे हे दोन्हीसुद्धा काही गरज नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि असं पेपर कटिंग करून ठेवा, लक्षात ठेवायचं. परत एकदा सांगितलं. आता इथे काय करा, फक्त वाढवायचं कुठलं, एवढंच अंतर वाढवायचं. म्हणजे हे अंतर, हे पहा, समजून सांगते परत एकदा. हे अंतर आपलं इथे परफेक्ट तयार होतं. म्हणजे हे अंतर, बरेच व्हिडिओसुद्धा मी टाकलेले आहेत, हे अंतर आपलं परफेक्ट तयार होतं. मग शिलाईसाठी कुठं लागतं, इथे लागेल आणि इथे लागेल, बाही जोडण्यामध्ये आणि कटोरी जोडण्यामध्ये लागेल. त्यासाठी थोडंसं वाढवून घ्या. हे आपलं परफेक्ट तयार होतं. इथे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथं काय करते मी, अर्धा इंच मी पकडते, अर्धा इंच. मग ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच. हे पहा, अर्धा इंच, इथं अर्धा इंच, इथं अर्धा इंच. आता आकार देताना काय करायचं, हे पहा, थोडं थोडं घ्यायचं मार्किंग करून, जास्त नाही. हे पहा, थोडं थोडं इथून सुरुवात करा, ह्या बाजूने कमी कमी करत, हे पहा, इकडून अशा पद्धतीने कमी कमी करत घ्यायचं. नंतर इकडच्या बाजूला कमी घ्यायचं. नंतर परत आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा. असं आहे का बघायचं व्यवस्थित. आता ही बाजू, हे पहा, इथून घ्या, हे पहा, अशा पद्धतीने कमी घ्यायचं, किंवा ह्या बाजूने दिले तरी चालेल. हे पहा, इथं बरोबर त्याच्यावरती घेऊन अशा वरच्या बाजूला अशा पद्धतीने कमी कमी करून घ्यायचं. हे पहा, परत व्यवस्थित आहे का असा आकार देऊन घ्यायचा इथला. हे पहा, अशा पद्धतीने ह्याच्यावरती वाढवल्याच नंतर. आणि इथं पण बघायचं आपलं बरोबर आहे का, असा आकार परत असा गोल आलेला आहे का, म्हणजे थोडासा अर्धगोल इथे पण बघायचं व्यवस्थित आपला अर्धगोल आलेला आहे का. इथे पण बघायचं आपलं व्यवस्थित अर्धगोल, ह्याच्यावरतीच व्यवस्थित करा. हे पहा, अशा पद्धतीने. आता हे मी तुम्हाला कट करून दाखवते. हे पहा, इथून ही लाईन, परत इथून हे पहा, अशा पद्धतीने जेवढं आपण वाढवलं ना तेवढं. हे आता तुमचं परफेक्ट झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये कुठलाही बदल करू नका. फक्त गळा व्यवस्थित टाका, जेवढा असेल तेवढा. कोणाचा 5.5 असतो, कोणाचा 6 इंच सुद्धा असतो. हे अशा पद्धतीने. आता ही बाजू आपण हे कापडावरती वाढवतो ना आपण, आता पण हे आपण आता पेपरवरती वाढवलं, त्याच्यामुळं आहे तसं तुम्हाला आता मार्किंग करायला सुद्धा सोपं झालेलं आहे. आणि समजून सुद्धा सांगितलं. व्यवस्थित कट करून झालं. आता हे ठेवून बघूया. हे पहा, अशा पद्धतीने जोडलं जाणार तुमचं इथे. हे पहा, बघू शकता इथे बरोबर बसते. हे पहा, शिल्लक सुद्धा राहणार नाही. जरी शिल्लक राहिलं तरी आपण काय करूया, शिलाई करताना शिल्लक राहिले तर कट करून टाकूया, पण आता कट करू नका, नाहीतर काय होईल, प्रॉब्लेम होईल परत तिथे. लक्षात ठेवायचं आहे. नेहमी ही पद्धत वापरायला फक्त विसरू नका. बरोबर परफेक्ट कटिंग झालं. आता क्रॉसपट्टी कट करायची आहे. पाठीची बाजू घ्या. मी काल तुम्हाला पाठीची बाजूसुद्धा कट करून ठेवायला सांगितली होती, कारण की क्रॉसपट्टी काढताना काय होतं, पाठीची बाजू घ्यावीच लागते. लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. आता कटोरी जोडतो ती बाजू घ्यायची आणि पाठीची बाजू. आता हे पहा, ही बाजू फिटिंगची, ही बाजू फिटिंगची, अशी ठेवून घ्या. फिटिंगची बाजू फिटिंगच्या बाजूवरती. थोडंसं जवळून दाखवते. हे पहा, ही फिटिंगची बाजू, ही फिटिंगची बाजू. टोकावरती हे टोक आलं पाहिजे बरोबर. पहा, ह्याच्यावरती असं पकडायचं. परत एकदा दाखवते. असं पकडलं, इथं असं पकडायचं. ह्याच्या उंचीला बरोबर हे आलं पाहिजे. कमी जास्त होऊ देऊ नका. क्रॉसपट्टी कमी जास्त होऊ शकते नाही तर. असं एक मार्किंग करून ठेवा. झालं बरोबर. हे पहा, परत एकदा दाखवते. हे पहा, आहे असं ठेवलं, इथे सुद्धा मी आहे असं ठेवलं,
मोजत बसू नका, डायरेक्ट ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आणि एक मार्किंग करून घ्या इथे. आणि अंतरसुद्धा मोजत बसायचं नाही आहे. सोपी पद्धत सांगते एकदम. हा मी दुसरा पेपर घेतला, असा ठेवून घेते. आता हे ह्याच्यावरती ठेवून घ्या. घडीचं मार्किंग परफेक्ट झालं पाहिजे, लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं, सर्वात आधी इथे खालच्या बाजूला एक मार्किंग करून ठेवा. एक थोडंसं बाजूला ठेवते. हे पहा एक मार्किंग करून घ्या. थोडंसं वाढवून घ्यायचं, अर्धा इंच वाढून घ्यावं लागतं, शिलाईसाठी लागतं. ते कुठं लागतं ते सुद्धा समजून सांगते. हे पहा मार्किंग करून झालं. आता पाठीची बाजू आहे अशी ठेवा. घडीचं मार्किंग आपल्याला ते करून घ्यायचं. घडी, कारण की बऱ्याच वेळा काय होतं, क्रॉसपट्टी जोडायलाच पुरत नाही. हे पहा असं ठेवून घेतलं. हे पहा थोडीशी जागा ठेवली मार्किंगसाठी. हे पहा ह्या बाजूला. आता मार्किंग आपलं इथं झालेलं आहे बरोबर. आता लक्षात ठेवा, समजून सांगते फक्त. आता हे आपलं जेवढं शिल्लक राहिलं, ही बाजू ठेवून घेतली. हे पहा परत एकदा दाखवते. हे पहा ही बाजू ठेवून घेतली आपण, इथे मार्किंग करून घेतलं. आता ही लाईन आपण अशी ओढून घेतली, त्याच्यावरती हे ठेवून घेतलं. आता हे जेवढं आपलं शिल्लक राहिलं का, इथे मार्किंग करून घ्या. तेव्हा तुमची क्रॉसपट्टी परफेक्ट जोडायला पुरेल. फिटिंग एकसारखी होऊन जाईल, नाही तर कमी जास्त होऊ शकते. त्यासाठी हे दोन्हीसुद्धा बघा आपल्या इथे व्यवस्थित आहे का. तुम्हाला फक्त एकदाच हे पेपर कटिंग करून ठेवायचं, त्यासाठी लक्ष देऊन बघत जा. मी त्यासाठी डबल तुम्हाला सांगत असते, म्हणजे तुमच्याकडून सुद्धा काही चुकायला नको. त्यासाठी हे पहा, त्यासाठी असं ठेवून बघायचं बरोबर आहे का, त्यासाठी इथे मी तुम्हाला समजून सांगितलं. मग लगेच काय करायचं, आपलं जेवढं हे मार्किंग झालं ना, तेवढं मोजत बसू नका. प्रत्येकाचं वेगवेगळं येणार आहे. आलं लक्षात. हे पहा इथं त्यासाठी ह्या लाईनीच्या वरती, हे पहा ह्या लाईनीच्या वरती ते मार्किंग तुम्ही करून घेतलेलं असणार आहे. हे पहा झालं व्यवस्थित. आता ही असं ठेवून घेते. हे पहा झालं बरोबर. इथं कडेला ठेवून घेतलं मी थोडंसं. आता इथे बघा पाठीची बाजू जेवढी लांबीला आहे तेवढं परफेक्ट घडीचं मार्किंग करून घ्या. क्रॉसपट्टी शिल्लक राहिली तरी राहू द्यात, पण असं घडीचं मार्किंग करून घ्या. बऱ्याच वेळा जोडायला मग काय होते, पुरत नाही, जोड द्यावा लागतो नाही पुरली तर. त्यासाठी पाठीची बाजू ठेवा आणि आहे तसं घडीचं मार्किंग करून घ्या. बघू शकता मी सुद्धा केलं. हे पहा म्हणजे मला सुद्धा ती जोडायला पुरली पाहिजे परफेक्ट. त्यासाठी तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची. आता हे मी बाजूला ठेवून घेते. ठेवलं बाजूला. आता इथे बघा, हे पहा आपण उंचीचं मार्किंग करून घेतलं, म्हणजे हे एवढं इथं घेतलं. आलं लक्षात. आपण घडीचं सुद्धा मार्किंग करून घेतलं, असं ठेवून इथे करून घेतलं. आलं लक्षात. सोपं सांगितलं. आता इथे पट्टीचा वापर करा आणि अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने त्याच्यावरती सरळ लाईन ओढून झाली. आता इथे बघा, हुक आणि लूक पट्टीच्या बाजूला क्रॉसपट्टी आपली उंच असते. इथे थोडंसं अंतर असतं, पण ह्या बाजूला थोडीशी अशी उंच असते. मग तिथं काय करायचं, अर्धा इंच आणि ह्या बाजूला वाढून घ्यायचं. किती घ्यायचं, अर्धा इंच, फक्त अर्धा इंच. मग ह्या बाजूला अशी वाढून घ्यावी लागते. हे पहा हे झालं बरोबर. आता अंदाजाने, हे पहा अंदाजाने अशा पद्धतीने इकडच्या बाजूला आकार देऊन घ्या. आता इथून माझं किती भरतंय, 2.5 किंवा 3 इंचापर्यंत मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, किंवा ह्या बाजूने इकडं करून घ्या. तुम्हाला सोपं पडेल ती पद्धत वापरा. फक्त इथून अर्धा इंच घ्यायला विसरू नका. प्रत्येक साईजमध्ये सांगते. हे पहा मग असं तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचं परफेक्ट तुमच्या क्रॉसपट्टीचं. झालं व्यवस्थित. सोपं सांगितलं. ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे खालच्या बाजूला शिलाईसाठी किती लागणार, फक्त अर्धा इंच. फक्त अर्धा इंच. हे पहा फक्त अर्धा इंच लागेल. मग इथं मार्किंग करून घ्या, इथं मार्किंग करून घ्या, इथं मार्किंग करून झालं. हे झालं बरोबर. आता इथे मी अशी लाईन ओढून घेते. आता हे आपण अर्धा इंचाचं मार्किंग करून घेतलं का, तिथे सुद्धा मी अशी लाईन ओढून घेतली. हे पहा अशा पद्धतीने. हे किती घेतलं आपण, फक्त इथे अर्धा इंचच वाढवलं. लक्षात ठेवा. हे पहा अर्धा इंच. परत एकदा सांगते, चुकू देऊ नका, त्यासाठी मी डबल सांगत असते. आलं लक्षात. ते अर्धा इंच कुठे लागेल, हे पहा आपली काय इथे शिलाई नसणार आहे. लक्षात ठेवा, शिलाई नसते इथं. काय आपल्याला खालच्या बाजूला लागणार नाही. लागणार कुठे, इथं वरच्या बाजूला अर्धा इंच. हे पहा इथे आतल्या बाजूने शिलाई जाते. लक्षात ठेवत जा ही नेहमी पद्धत. मग इथे लागेल अर्धा इंच. इथे काय आपल्याला लागणार नाही. आलं लक्षात. मग हे अर्धा इंच आपल्याला इथे जोडण्यामध्ये लागेल. आलं लक्षात. त्यासाठी एवढं अंतर बरोबर हे झालं. मग खालच्या बाजूला अर्धा इंच वाढून घ्यायला विसरू नका. हे पहा इथं लागेल. सोपं सांगितलं. ही क्रॉसपट्टी कटिंगची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे. पाठीची बाजू आणि ही बाजू लागणार तुम्हाला क्रॉसपट्टीसाठी. त्यासाठी पाठीची बाजू आधी काढा. लक्ष ठेवायचं, त्याच्यावरती फिटिंगची बाजू ठेवायची. म्हणजे ही सुद्धा फिटिंगची आणि ही सुद्धा फिटिंगची. आलं लक्षात. आणि पाठीची बाजू ठेवूनच घडीचं मार्किंग करा. म्हणजे तुमचं इथे कुठे चुकणार सुद्धा नाही. खालच्या बाजूला जेवढं वाढवलं तेवढं वाढवून घ्यायचं, इथे जेवढं वाढवलं तेवढं वाढवून घ्यायचं आणि असा आकार देऊन घ्यायचा.
हे आपलं सरळच राहतं, फक्त उंच कुठं जातं ही बाजू. हे पहा, हे सरळच असतं ना, आलं का लक्षात? फक्त उंच कुठं जातं ह्या बाजूला जातं. चुकू देऊ नका, फक्त मापे लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. आता इथे असं हे कट करून घ्या. हे पहा, ही बाजू इथपर्यंत झालं. हे पहा, अशा पद्धतीने. आता ही बाजू सोपं सांगितलं, ही पद्धत लक्षात ठेवत जा नेहमी. कमी जास्त फक्त होऊ देऊ नका, लक्षात ठेवायचं आहे. हे बघा, आपली पाठीची सुद्धा बाजू परफेक्ट कट करून झालेली आहे. कटोरी जोडतो ती सुद्धा बाजू आपली इथे परफेक्ट कट करून झाली. कापडावरती वाढवायची आता काहीही गरज नाही, परफेक्ट कटिंग झालेलं आहे. डायरेक्ट तुम्ही कापडावरती सुद्धा ठेवू शकता. कटोरी सुद्धा आपली इथे परफेक्ट कट करून झालेली आहे. कापडावरती वाढवायची काहीही गरज नाही. एकदम सोपं सांगितलं तुम्हाला आज मी इथे. आणि बघू शकता एकदम असं परफेक्ट कट करून झालेलं आहे. आणि क्रॉसपट्टीसुद्धा आपली इथे परफेक्ट कट करून झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे, चुकू देऊ नका फक्त मापे. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.